खरं तर फक्त दारू, आपल्याला व्यसन म्हटलं की दारू पिणं, ड्रग्ज घेणं त्याला आपण व्यसन म्हणतो. तर व्यसनाचा अर्थ आहे की कुठल्याही गोष्टीचा जेव्हा आपण अतिरेक करतो आणि त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो तरीसुद्धा आपण त्याच्यावरती अवलंबून राहतो, ती सवय आपल्याला सोडता येत नाही. सवयीचा अतिरेक त्याला व्यसन म्हणता येईल. आपण जर का लहान मुलांना सुरुवातीपासूनच त्यांच्यावर काही संस्कार करू शकलो तर आपण एक चांगला समाज म्हणून जाण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आपल्या आईवडिलांचे कार्य समर्थपणे पुढे नेणाऱ्या या मुक्ता पुणे तांबेकर आज पुण्यातील रोटरी क्लब ऑफ गांधी भवन पुणे यांच्यातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी व्यसन त्यापासून कशी मुक्तता मिळवावी याबद्दल सर्वांना छान मार्गदर्शन केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. मीटिंग कॉल टू ऑर्डर. प्लीज राइज फॉर द नॅशनल अँथम. नमस्कार. आजचा विशेष सेवा नैपुण्य रोटरी पुरस्कार सोहळा आणि त्यानंतरच्या व्यसन आसक्ती ते मुक्ती असा सकारात्मक विचार देणाऱ्या परिसंवादासाठी उपस्थित राहिलेल्या तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. रोटरी क्लब म्हणजे नक्की काय आणि आमचा रोटरी क्लब ऑफ गांधी भवन नक्की काय काय आणि कुठल्या कुठल्या कार्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि काय काय करत असतात, तर याच्याबद्दल मी प्रेसिडेंट मिनल यांना विनंती करतो की थोडीशी माहिती. त्याआधी मी आजच्या पाहुण्या गौरी आणि आजच्या मुलाखत काय म्हणतात पुरस्कारार्थी मुक्ता या दोघींनाही स्टेजवरती बोलवते. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनची यावर्षीची म्हणजे रोटरी वर्ष 24-25ची अध्यक्ष म्हणून मी तुमच्या या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करते. बऱ्याच जणांना थोडेसे बाहेरचे आहेत, त्यांना रोटरी क्लबची नुसतंच रोटरी क्लबचं नाव ऐकलेलं आहे पण नक्की काय करतं आणि त्याच्यातनंही रोटरी क्लब गांधी भवन म्हणजे नक्की काय हे मी थोडंसं सांगू इच्छिते. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन हा आमचा रोटरी इंटरनॅशनलचा एक भाग आहे. डिस्ट्रिक्ट 31 पुणे आणि रायगड जिल्हा याचा जो रोटरीचा भाग आहे त्याचा आम्ही एक सदस्य आहोत. आमचा क्लब 2000 साली स्थापन झाला, म्हणजे आता आम्ही वी आर इन टू अवर 25th इयर आणि 25 वर्षात आम्ही खूप वेगवेगळे प्रोजेक्ट्स केलेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य केलेलं आहे. सध्या आमचे 75 मेंबर आहेत आणि डिस्ट्रिक्टमधला एक आपण असं म्हणूया की रिनाऊंड आणि एक व्हायब्रंट क्लब म्हणून आमच्या क्लबची ओळख आहे. तर रोटरी नक्की काय करतं तर 2 गोष्टी असतात. एक म्हणजे अगदी एक जे सामाजिक कार्य ज्याच्यासाठी रोटरी ओळखलं जातं आणि दुसरं म्हणजे अर्थातच मैत्री जपतो आम्ही, म्हणजे फ्रेंडशिप फेलोशिप आणि ऑटोमॅटिकली जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा अजून जास्त चांगलं सामाजिक कार्य होतं अशी आमची धारणा आहे. त्यामुळे ही 25 वर्षाची मैत्री आम्ही तशी चालू ठेवलेली आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत असतो. रोटरीचे जे थर्स्ट एरियाज आहेत त्याच्यात तर आम्ही काम केलेलंच आहे. त्यातले काही आम्हाला आणि या वर्षीचंही मला थोडंसं सांगावंसं वाटेल की प्रत्येक वर्षी म्हणजे रोटरी क्लबचं आणि डिस्ट्रिक्टचं असं एक काहीतरी असतो की त्या क्षेत्रामध्ये जास्त काम करावं. तर जेव्हा हे वर्ष सुरू होणार होतं तेव्हा मी आणि आमची सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर उज्ज्वला आमचं असं जेव्हा प्लॅनिंग चालू होतं तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की व्यसनमुक्तीसाठी नक्की काहीतरी आपण केलं पाहिजे. कारण रोज जेव्हा बातम्या वाचतो की खूप लहान मुलं अगदी शाळेतल्या वयातली मुलं जेव्हा व्यसनासाठी काही म्हणजे स्वतःचा जीव देणं आणि घेणं इतक्या वाईट बातम्या वाचतात तेव्हाच आम्ही असं ठरवलं होतं की काहीतरी काम आपल्या वर्षात नक्की करायचंय. त्यामुळे आम्ही यावर्षी विविध शाळांमध्ये व्यसनमुक्तीचा कार्यक्रम मुक्तांगण संस्थेबरोबर घेतला. त्याचबरोबर आम्ही विशेष मुलांसाठी पण बरेच प्रोजेक्ट केलेले आहेत. प्रसन्न ऑटिझम या ऑटिस्टिक मुलांसाठी काम करणारी संस्था असो, नवक्षितिज, स्नेहक्षितिज ही म्हणजे मतिमंद मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. स्मिथ फाउंडेशन हे मल्टिपल डिसऑर्डर असलेली मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. ब्लाइंड स्कूल फॉर गर्ल्स जी आता गांधी भवनच्या पलीकडेच एक खूप जुनी संस्था आहे. या सर्व म्हणजे आपण म्हणूया की स्पेशल चिल्ड्रनसाठी सुद्धा आम्ही भरपूर काम केलेलं आहे.
म्हणजे आपण म्हणूया की हेल्थ रिलेटेड याच्यात पण भरपूर आमचे प्रोजेक्ट चालू आहेत. यावर्षीचा एक मोठा प्रोजेक्ट मला नक्की त्याचं मेन्शन करायला आवडेल, जो ग्लोबल ग्रँड म्हणून असतो, जो आम्ही एक जपानमधले एका क्लबच्या सहकार्याने आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर करतोय, तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस. तर जवळजवळ 2000 बायकांपर्यंत, ग्रामीण भागातील 2000 महिलांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही ऑलरेडी त्याच्यासाठी काम सुरू केलेलं आहे. कारण ब्रेस्ट कॅन्सर हा परत अगेन नीड ऑफ द अवर अशी परिस्थिती आहे. सो अशा वेगवेगळ्या ज्या आता सामाजिक गरजा आहेत त्या सगळ्यामध्ये रोटरी क्लब आणि आमचा क्लब सहभागी होत असतो. तर या कार्यक्रमात म्हणजे व्यसनमुक्तीच्या अंतर्गत आम्ही काही 8-10 शाळांमध्ये कार्यक्रम घेतलेच होते आणि तेव्हाच ठरवलं होतं की जेव्हा वर्ष संपत येईल तेव्हा याचं एक कन्क्ल्युजन म्हणून मुक्ताला आपण बोलवूया आणि तिच्याकडनं जास्त माहिती करून घेऊया. सो वी आर हिअर टुडे. तर सगळ्यांचं परत एकदा स्वागत. मी प्रेसिडेंट मिनल यांना विनंती करतो की आजच्या पाहुण्यांचं त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. तसंच मी सेक्रेटरी शशांक यांना विनंती करतो की त्यांनी मुक्ता तांबेकर यांचं स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. मित्रहो, मुक्तांगण, व्यसनमुक्ती याबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे, पण त्या कार्याची व्याप्ती आणि सेवा नैपुण्य रोटरीचे पुरस्कार याबद्दल आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल. ज्यासाठी मी रोटेरियन उज्ज्वला बर्मय यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या पुरस्काराबद्दल आणि मानपत्राबद्दल सांगा. नमस्कार. रोटरीच्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी आता अध्यक्ष मिनलनी सांगितलं. रोटरी ही व्यावसायिकांची संस्था आहे आणि त्याच्यामध्ये सचोटीनं आपापला व्यवसाय करणं. सर्व सदस्य वेगवेगळ्या व्यवसायातले असतात, त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप जाणून घेता यावं, त्यातून स्वतःचं पण ज्ञान वाढावं असा त्याच्यामागचा उद्देश असतो. आणि व्यवसाय करत असताना तो सचोटीनं करणं म्हणजे आमची रोटरीची एक चतुःसूत्री असते जी आम्ही सुरुवातीला म्हणतो की त्याचं थोडक्यात सार सांगायचं तर की हे सगळ्यांना फायदेशीर ठरणार आहे का, हे खरं आहे का, याच्यातून मैत्री आणि एकंदर स्नेहभाव वाढीला लागणार आहे का आणि हे सगळ्यांना उपयुक्त ठरणार आहे का, हीच कसोटी आपल्या व्यवसायाला पण आपण लावावी अशी अपेक्षा असते. आणि हे मला वाटतं रोटरीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. कारण रोटरीची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला 4 वेगळ्या व्यवसायातली लोक एकत्र येऊन त्यांनी त्याविषयी बोलायला आणि त्याच्यातून मोठमोठं काम करायला सुरुवात केली. आणि मग आपण आपापल्या व्यवसायांविषयी सुद्धा जाणून घेतलं पाहिजे अशी त्याच्यातून कल्पना पुढे आली. आणि मग कालांतराने व्होकेशनल एक्सलन्स रोटरी अवॉर्ड, हे त्याला थोडक्यात म्हणायचं तर कारण सगळ्याचा शॉर्ट फॉर्म लागतो हल्ली, व्हेरा असं म्हणलं जातं. पण व्होकेशनल एक्सलन्स बरोबरच सर्व्हिस म्हणजे सोशल सर्व्हिस हाही रोटरीचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे सर्व्हिस एक्सलन्स रोटरी अवॉर्ड हे सुद्धा काही वर्षांपूर्वी द्यायला सुरुवात झाली. त्याला थोडक्यात सेरा म्हटलं जातं. सर्व्हिस एक्सलन्स रोटरी अवॉर्ड याच्यामध्ये कारण जे समाजासाठी, समाजाच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी, समाजातले प्रश्न दूर करण्यासाठी निरलस वृत्तीनं, सेवाभावी वृत्तीनं अखंडपणे काम करतायत आणि ज्यांच्या कामाचे प्रत्यक्ष परिणाम दिसायला लागलेले आहेत अशांचा हा सर्व्हिस एक्सलन्स रेकॉग्नाइज करणं. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या सामाजिक कामांना पाठिंबा देत असतोच, परंतु ज्यांनी खरोखरी मोठं काम उभारलेलं आहे, ज्यासाठी केवळ वेळ दिलेला नाही तर स्वतःचं ज्ञान, स्वतःची कल्पकता, स्वतःचे पैसे म्हणजे तन मन धन हे सर्व अर्पून ज्यांनी काम उभं केले आणि इतरांना अशा कामाची दिशा दाखवली आहे, अशा संस्थांना आम्ही दरवर्षी सर्व्हिस एक्सलन्स रोटरी अवॉर्ड देतो. म्हणजे आमच्या क्लबमध्ये सहसा आम्ही 2 व्यावसायिकांना व्होकेशनल एक्सलन्स आणि एका संस्थेला सर्व्हिस एक्सलन्स रोटरी अवॉर्ड देत असतो. यंदा व्होकेशनल एक्सलन्स मध्ये आम्ही डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे यांना इथे सन्मानित केलं होतं. त्याही वेळेला आमच्या अशाच पद्धतीनं आम्ही टॉक शो करून, कारण केवळ अवॉर्ड देऊन रिकामं होणं ह्याच्यात म्हणजे आणि त्या निमित्तानं ते कामही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तो विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आज त्यांना एक दिलं होतं. आणि दुसरं अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती असलेले प्रख्यात छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनाही आपण व्होकेशनल एक्सलन्स रोटरी अवॉर्ड दिलेला होता. आणि त्यामध्ये बरोबर
बसेल किंवा त्या पुरस्कारांची अधिक उंची वाढवेल असं एक नवीन नाव आम्हाला या निमित्तानं सुचलं. मी म्हणणार नाही कारण ते सुचलं बरेच दिवसांपूर्वी होतं, बऱ्याच वर्षांपूर्वी, पण काही ना काही कारणांनी राहून जात होतं. पण यावर्षी मात्र तो योग आलेला आहे आणि मुक्ता पुणतांबेकर यांना सर्व्हिस एक्सलन्स रोटरी अवॉर्ड म्हणजे सेरा द्यायचं आम्ही ठरवलं. सगळं छान जोडून आलं आणि त्याला जोडून या मुख्य छोट्याशा आपल्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर एक परिसंवाद किंवा टॉक शो, खरं म्हणजे मनमोकळ्या गप्पा असं म्हणू शकतो, असा कार्यक्रम होणार आहे ज्याच्यामधून आपण व्यसनं काय असतात, कशाची असतात, का लागतात आणि काय काय परिणाम होतात आणि विशेष म्हणजे पण त्यातून बाहेर कसं पडता येतं या सगळ्यावर भर देणार आहोत. आणि आमची मैत्रीण संगीता जोशी या सगळ्यांची गप्पा मारणार आहे. आणि तत्पूर्वी आपण मुक्ता पुणतांबेकर यांना सर्व्हिस एक्सलन्स रोटरी अवॉर्ड आमच्या रोटरीमधल्या एक ज्येष्ठ सभासद गौरी शिकारपूर यांच्या हस्ते देणार आहोत. त्यांचा अर्थातच सविस्तर परिचय आपल्याला नंतर करून देण्यात येईलच. त्यांना जे मानपत्र आपण देणार आहोत, मानपत्र आणि आमच्या परीनं त्यांच्या कार्याला थोडासा हातभार म्हणून काही मदत आम्ही देऊ इच्छितो तीही देणार आहोत. परंतु मानपत्र हे आमच्या दृष्टीनं त्यांच्या कामाचं सगळं सार आहे आणि ते देताना आम्हाला विशेष आनंद होते. मी वाचून दाखवते आपल्याकरता. आदरणीय मुक्ता पुणतांबेकर, आपले आईवडील डॉक्टर अनिता व डॉक्टर अनिल अवचट यांनी स्थापन केलेल्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे कार्य आपण समर्थपणे नेत आहात आणि सामाजिक कार्याचा त्यांच्याकडून घेतलेला वसा आपण निष्ठेने सांभाळत आहात. मानसशास्त्रात सुवर्ण पदकासह MA ही पदवी प्राप्त करून आपण जाणीवपूर्वक व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्यरत झालात. व्यसनी व्यक्ती वाईट नसते तर व्यसन वाईट असते हे समजून घेऊन तुम्ही असंख्य व्यसनाधीनांना आपले मानून त्यांना व्यसनातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत आहात. त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य पुन्हा उभे करत आहात. समाजाने ज्यांच्याकडे पाठ फिरवली आहे अशा मित्रांना माणूस म्हणून जगण्याचे भान देणारे खरेखुरे मुक्त अंगण तुम्ही फुलवले आहे. कालानुरूप व्यसनाचे बदललेले स्वरूप समजून घेऊन त्याचा अभ्यास करून तुम्ही नवनवीन उपचार पद्धतींचाही अवलंब करत आहात. आपल्या प्रयत्नांमुळे व्यसनमुक्त झालेले अनेक जण कार्यकर्ते आणि समुपदेशक या नात्याने मुक्तांगणशी कायमस्वरूपी जोडले गेले आहेत. ही आपल्या कामाची खरी पावती आहे. आपण आणि आपले सहकारी अहोरात्र करत असलेल्या प्रयत्नांबद्दल विविध पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन तर्फे आपल्याला सेवा नैपुण्य रोटरी पुरस्कार सर्व्हिस एक्सलन्स रोटरी अवॉर्ड आपल्याला प्रदान करताना आम्हालाही विशेष आनंद होत आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या कार्याला शुभेच्छा. परिसंवादादरम्यान आपण मुक्ता मॅडम बरोबर विस्तृत चर्चा करणारच आहोत. पण त्यापूर्वी रोटरी सेवा नैपुण्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आज हा पुरस्कार दिल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ गांधी भवनचे मी मनापासून आभार मानते. आपण जेव्हा काम करत असतो आणि अशी काही शाबासकीची थाप मिळते तेव्हा खरंच आनंद होतो आणि अधिक काम करायचा उत्साह वाढतो त्याच्यामुळे. पण मला इथे सांगायला आवडेल की मुक्तांगणचं जे आमचं काम आहे ते टीम वर्क आहे. हे माझ्या एकटीचं काम नाही. आता माझा ओळख करून देताना सांगितलं की माझे आई बाबा डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर अनिता अवचट या दोघांनी मुक्तांगणची स्थापना केली आणि गेली अनेक वर्ष, जवळजवळ 30-31 वर्ष झाली की मी सुद्धा या क्षेत्रामध्ये आता काम करतेय. आणि आमची खूप छान मोठी टीम हे सगळं मुक्तांगणचं जे काम आहे ते अतिशय आपुलकीने, अतिशय डेडिकेशननी हे सगळं काम करते. आता त्यातले आज काही सदस्य इथे उपस्थित सुद्धा आहेत. तर हा पुरस्कार आमच्या सगळ्या टीमचा आहे आणि टीमच्या वतीने मी हा पुरस्कार आज स्वीकारतेय आणि या पुरस्काराबद्दल मी तुमचे आभार मानते. थँक्यू. थोडंसं प्रमुख पाहुण्यांबद्दल, असं त्यांच्याबद्दल वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही, सगळ्यांना माहितीच आहे.
पण तरी नॉन रोटेरियनसाठी थोडं प्रमुखपणाची ओळख करून देतो. काही व्यक्तींची ओळख करून देणं म्हणजे फक्त त्यांच्या डिग्री, पुरस्कार आणि त्यांची पदं सांगणं असं नाही, तर त्यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचं छोटंसं चित्र दाखवणं असं असतं. गौरी शिकारपूर शिक्षणाने BCom LLB, पण घरातच संगीताचे संस्कार असल्याने त्यांनी गांधर्व महाविद्यालयात प्राचार्य अनंत मराठे यांच्याकडे कंठसंगीत आणि प्रमोद मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली हार्मोनियममध्ये संगीत विशारद ही पदवी मिळवली. 25 वर्षात सरगम संगीत महाविद्यालयात अध्यापन केल्यानंतर त्यांनी स्वतःची शिक्षण संस्था स्थापन केली. म्हणतात ना की कलाकार कधीच एका चौकटीत बसत नाही, तर फक्त संगीतच नाही तर लेखन आणि चित्रकलेतही त्यांचा हात तसा कलादृष्टी असलेला आहे. त्या जितक्या एक संवेदनशील कलाकार आहेत तितक्याच एक समर्थ सहधर्मचारिणी देखील आहेत. आपल्या पिढीची दीपक यांच्या रोटरीच्या प्रवासात फक्त सोबत नाही तर शक्ती म्हणून बरोबर उभे आहेत. रोटरीमध्ये त्यांनी क्लब पासून ते डिस्ट्रिक्ट पर्यंत जवळजवळ सगळी पदं आणि सगळे अव्हेन्यूज बघितले आहेत. त्यांचा जर पोर्टफोलिओ आपण बघितला तर थोडक्यात डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी, GML को एडिटर, डायरेक्टर वुमन इन रोटरी, मेंबर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, असिस्टंट गव्हर्नर, व्होकेशनल डायरेक्टर, डायरेक्टर यूथ, डायरेक्टर क्लब ॲडमिन अशी बरीचशी पदं त्यांनी भूषवलेली आहेत. 2015-16 मध्ये क्लब प्रेसिडेंट असताना त्यांचं नेतृत्व आणि झंझावाती प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे त्यांच्या क्लबनी वेगळीच उंची गाठली आणि यावर्षी त्यांना अनेक पारितोषिकं मिळाली. त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल नावतू फाउंडेशनने त्यांना 2016 मध्ये सन्मानित केलेलं आहे. आतापर्यंत त्यांना अनेक पारितोषिकं मिळाली आहेत. थोडीशी सांगायची झाली तर बेस्ट असिस्टंट गव्हर्नर, 4 वेळा बेस्ट डायरेक्टर, नील नारी शक्ती सन्मान, नवदुर्गा पुरस्कार आणि यासारखे अजून बरेच काही पुरस्कार. सध्या त्या रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासचे सदस्य आहेत आणि हे दाम्पत्य शिकारपूर दाम्पत्य 3rd लेव्हल मेजर डोनर देखील आहे. तर मी अशा गौरी शिकारपूर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम गांधी भवन क्लबचं मनापासून कौतुक, कारण त्यांनी अतिशय योग्य अशी व्यक्ती या पुरस्कारासाठी निवडली आहे. आणि मुक्ताताईंबरोबर मी जेव्हा प्रेसिडेंट 15-16 साली तेव्हापासून आम्ही एकत्र काम करतोय आणि मुलांसाठी म्हणून जे आपण काम करायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं की शाळा कॉलेजातल्या मुलांसाठी आपण काम करायला पाहिजे आणि ते ह्या निमित्ताने आम्ही एकत्र करू शकलो याचा मला खूप आनंद वाटतो. यावर्षी मी पीस बिल्डिंग अँड कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन ही डायरेक्टरशिप माझ्याकडे आहे आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर इथे उभी आहे. तर जेव्हा मी ही डायरेक्टरशिप घेतली तर त्याच्यानंतर मलाही असं कळत नव्हतं की नक्की काय करायला पाहिजे. मला बरेच जणांनी विचारल्यानंतर की नक्की काय करायचं ह्याच्यामध्ये. तर जे रोटेरियन्स आहेत त्यांच्यासाठी म्हणून की हा जो ॲव्हेन्यू आहे तर आता रोटरीला असं वाटतं, म्हणजे आता असं मला वाटायला लागलेलं असं की हा अतिशय महत्त्वाचा असा ॲव्हेन्यू आहे, हा असणं गरजेचं आहे, कारण थर्स्ट एरियामध्ये हा नवीन एन्क्लोज झालेला होता. तर याच्यामध्ये आपल्याला पीस बिल्डिंग आणि कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन असं जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूचा जर का समाज आपण शांतताप्रिय असा करू शकलो किंवा ते सगळ्या एकमेकांच्या मध्ये प्रेमभावना आपण वाढीस लागली तर मग हळूहळू सगळा समाज त्या दिशेने जाईल असं रोटरीला वाटतं आणि त्या दृष्टीने म्हणून आपले सगळ्यांचे प्रयत्न त्या दिशेने असले पाहिजेत. कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन जेव्हा मी म्हणजे आपण म्हणतो तर तेव्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला जो जीवन संघर्ष आहे तो संघर्ष कॉन्फ्लिक्ट म्हणजे आपल्याकडे जीवनामध्ये संघर्ष सतत चालूच असतो. जी लोक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत त्यांनाही ह्या संघर्षाची जास्ती चांगल्या प्रकारे कल्पना असेल की आपल्या मनामध्ये पण एक सतत एक द्वंद्व चालू असतं, त्याला पण मी संघर्ष असंच म्हणते. आणि हे जे सगळे संघर्ष आहेत आपले तर ते कसे कमी करता येतील ह्याच्यासाठी रोटरीने प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मला वाटलं आणि त्या दृष्टीने मग यावर्षी कार्यक्रमाला सुरुवात झाली. सगळे काही प्रोजेक्ट मी सांगत बसत नाही कारण कार्यक्रम वेगळा आहे आणि आपण मुक्ताताईंचे पुढचे जे विचार आहेत ते ऐकण्यासाठी जास्ती इथे जमलेलो. पण ॲज अ डिस्ट्रिक्ट डायरेक्टर म्हणून एक सगळ्यात मला असं वाटलं की
जसं मी म्हटलं की मुलांसाठी आपण करायला पाहिजे, तर 30 ओथ आम्ही मुलांना घ्यायला सांगितले होते. सगळ्या क्लबनं त्याच्यासाठी सांगितलं होतं, आवाहन केलं होतं की तुमच्या इंटरॅक्टमध्ये तुम्ही हे करा. आणि जवळजवळ मला सांगायला आनंद वाटतो की 10,000पेक्षा जास्त मुलांनी ही ओथ यावर्षी घेतली. आपण जर का लहान मुलांना सुरुवातीपासूनच त्यांच्यावर काही संस्कार करू शकलो तर आपण एक चांगला समाज म्हणून जाण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं आणि मी जे शाळांमधून जे काही काम केलं तेव्हा माझ्या जे काही लक्षात आलं तर त्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण सर्वांनीच बाकीचे प्रोजेक्ट आहेत ते महत्त्वाचे आहेत नाहीत असं मला कुठलेच म्हणायचं नाही, पण शाळा कॉलेजमधल्या मुलांसाठी त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी म्हणून म्हणजे आपण आपले प्रयत्न गरजेचे आहेत. आपल्याकडे जे शिक्षण आहे ते पैसा कसा मिळवायचा ह्याच्यासाठी म्हणून दिलं जाणारं शिक्षण आहे, पण मूल्य शिकवलं जाणारं शिक्षण आपल्याकडे नाही. आणि या दृष्टीने मला असं वाटतं की आपण रोटेरियन्स म्हणून आणि बाकी ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्था आपल्यासाठी खूप चांगलं काम करतात. म्हणजे यावर्षी मुक्ताताईंच्यामुळे आम्ही पेणला सुद्धा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ शकलो आणि लोक जाऊन तिथे जाऊन ते कार्यक्रम करून आली. तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये मुलांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. व्यसनाधीनता आपण असं जेव्हा म्हणतो तर मला असं लक्षात येतं की व्यसन म्हणजे फक्त केवळ दारू सिगरेट वगैरे असं नाही, मोबाईलचं व्यसनही आता आहे. पण मला असं वाटतं मी म्युझिकशी रिलेटेड आहे आणि त्याच्यामुळे ध्वनिशास्त्र हा विषय माझा अतिशय जवळचा असा आहे. तर फक्त बाकीचीच व्यसनं असं नाही, पण आज मला अजून एक जास्ती सगळ्यांना त्याच्याबद्दल जागरूक करावं असं वाटेल. शिव्या वापरणं ही जी एक प्रवृत्ती बनत चालली मला वाटतं ती पण व्यसनच आहे, कारण तुम्ही एकदा ती वापरायला सुरुवात केली त्या गोष्टी म्हणजे ते सतत तुम्ही तशा पद्धतीने बोलायला सुरुवात केली की तुम्हाला तसंच वागावंसं वाटायला लागतं. तुम्ही तसंच प्रत्येक म्हणजे मला काही शाळा माहिती की जिथे मुलं वाक्यागणिक शिव्या उच्चारतात. तर असं होऊ नये किंवा ह्याचे परिणाम किती दूरगामी तुमच्या भविष्यावर आणि संपूर्ण युनिव्हर्सवर पण आहे हे जेव्हा आपण मुलांना सांगू शकू आणि त्याच्याबद्दल त्यांना जागरूक करू शकू, व्यसनांबद्दल पण आपण जागरूक करू शकू, तर तेवढं आपण लवकर आत्ता जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असं म्हणता येईल. पुन्हा एकदा ज्याला आपण व्यसन म्हणतोय ते व्यसन म्हणजे नक्की कशाला व्यसन म्हणायचं, म्हणजे जी रोजची सवय आहे मग ती चांगली सवय आहे, आपल्याला त्याचे दुष्परिणाम जाणवत नाहीये म्हणून आपण त्याला व्यसन म्हणायचं की व्यसनाची काही अशी परिभाषा असते, व्यसनाची काही लक्षणं असतात, कदाचित ती आपल्याला सगळ्यांना त्याच स्वरूपात माहिती असतील अशातला भाग नाहीये. म्हणून मी मुक्ताताईंना पहिला प्रश्न विचारते की व्यसन कशाला म्हणायचं आणि मग त्याला आजार कधी आपण म्हणायचं. महत्वाचा प्रश्न आहे. एक तिकडचं माईक चालत नाहीये. व्यसन म्हणजे नक्की काय हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर फक्त दारू आपल्याला व्यसन म्हटलं की दारू पिणं ड्रग्ज घेणं याला आपण व्यसन म्हणतो. तर व्यसनाचा अर्थ आहे की कुठल्याही गोष्टीचा जेव्हा आपण अतिरेक करतो आणि त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो तरीसुद्धा आपण त्याच्यावरती अवलंबून राहतो, ती सवय आपल्याला सोडता येत नाही. सवयीचा अतिरेक त्याला व्यसन म्हणता येईल. जसं आता दारू ड्रग्ज वगैरे त्याचे दुष्परिणाम आपल्याला माहितीच आहे, पण कधी कधी असं दिसून येतं की काही चांगल्या गोष्टींचा सुद्धा लोक अतिरेक करू शकतात. आता व्यायाम ही एक चांगली गोष्ट आहे, पण जर का आपण आपलं बाकीचे सगळे कामं वगैरे सोडून अति व्यायामच करत राहिलो किंवा खूप जास्ती वेळ व्यायाम केला तरी सुद्धा आपल्या शरीरावरती त्याचे दुष्परिणाम हे होऊ शकतात. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक ह्याला आपण व्यसन म्हणतो. पण मग असं काही आहे का की त्या व्यक्तीने म्हणजे आता व्यायाम करणारी व्यक्ती जर अति व्यायाम करते तर त्या व्यक्तीपुरता हा आजार मर्यादित आहे किंवा तो व्यक्ती अति व्यायाम करतो म्हणून त्याला त्याचे दुष्परिणाम जाणवतात का कुटुंबाला सुद्धा त्याचे दुष्परिणाम जाणवतात. फुलांचे तुम्ही सहचारी हा ग्रुप सुरू केलेला आहे, मुळात कौटुंबिक आजार आहे का त्या व्यक्तीपुरता या आजाराचं स्वरूप आहे याच्याबद्दल जरा माहिती सांगा. व्यसन हा काही काळानंतर पूर्ण कुटुंबाचा आजार बनून जातो, कारण व्यसनी व्यक्तीचं वागणं बदलतं,
आणि त्या नंतर सहन करणं खूप दुरापास्त होऊन जातं. त्यामुळे इतर कुटुंबाची मनस्थिती आणि बाकी पण आर्थिक इतर स्थितीसुद्धा खूप बदलत जाते आणि तेही एक प्रकारे आजारीच होतात, ज्याला आपण कोडिपेंडन्सी म्हणतो. म्हणजे व्यसन याला डिपेंडन्सी म्हटलं तर कुटुंबाची कोडिपेंडन्सी होते आणि त्यांना खरंच उपचारांची आधाराची गरज असते. पण पाटील दादा, तुम्ही पण याबद्दल जरा सांगू शकाल तर बरं होईल की आपण व्यसनी झालो आहोत असं लोक म्हणतायत का, आपल्याला काहीतरी त्रास होतोय आणि ही स्वीकारायची मानसिकता असते का? नाही, लोक जेव्हा आपल्याला तिरस्काराची वागणूक द्यायला सुरुवात होते ना, तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्याला व्यसन जडलेलं आहे. कारण की पूर्वी जे आपल्याला प्रेमाने वागवत होते ते नंतर आपल्याला हेडीच करायला लागते आणि आपल्या शरीरात पूर्वी आपण जसे होतो त्यापेक्षा आपली शारीरिक अवस्था बऱ्यापैकी खालवलेली असते. तर त्याची एकदा जाणीव व्हायला लागली आणि आपल्याला कळायला लागले की ह्या आपल्या कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीकडे आपला वाटचाल चालू आहे. तर त्यावेळेस आपल्याला कळतं की व्यसन जडले आहे. परंतु व्यसन जडलं आहे याचा पूर्ण ॲक्सेप्टन्स किंवा स्वीकार आपण केलेला नसतो, त्यामुळे ते व्यसन वाढतच जातं. ज्या दिवशी आपण स्वीकार करतो की हो मी व्यसनी आहे आणि आता मला उपचाराची गरज आहे, मग त्यावेळेस मुक्तांगणची वाढ झाली. बरं, मुक्तांगणची वाढ घडण्यासाठी किंवा कुठल्याही मुक्ती केंद्राची वाढ घडण्यासाठी त्या व्यक्तीला स्वतःला हे जाणवणं फार गरजेचं असतं. पण मग असा काही आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ही शंका असू शकते की व्यसनाला काही वय असतं का, व्यसनाला स्त्री पुरुष असं काही बंधन आहे का? तर मुक्ताताई जरा मला याबद्दल सांगा की व्यसन लागण्याचं वय काय किंवा काही कारण काही आहेत का? असं नेहमी म्हटलं जातं की व्यसन या गोष्टीला कुठलाच भेदभाव मान्य नाही, डिस्क्रिमिनेशन कधी करत नाही व्यसन. वयाच्या बाबतीत असेल, जेंडरच्या बाबतीत किंवा आर्थिक परिस्थिती, कुठल्याही बाबतीमध्ये किंवा शिक्षण तुमचं किती आहे, तुमचं वैवाहिक स्थिती तुमची काय आहे, कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला व्यसन लागू शकतं. सध्या तर आम्ही बघतो की व्यसन लागायचा जो वयोगट आहे तो आता कमी व्हायला लागलेला आहे. मुक्तांगणच्या सुरुवातीच्या काळात आम्ही बघायचो, अगदी गेल्या 10 वर्षापूर्वीपर्यंत आम्ही बघायचो की मुक्तांगणला जे येणारे रुग्ण असायचे ते 30 वर्षाच्या पेक्षा जरा मोठे असायचे. आणि मग अलीकडे तर आम्ही बघतो की अगदी 12, 13, 14 या वयोगटातल्या सुद्धा मुलांना व्यसन लागलंय आणि ती आता इतक्या प्रमाणात लागलंय की उपचारासाठी ते आमच्याकडे येत आहेत. आपल्या सगळ्यांना एक रिमांड होम ऐकून माहिती असतं की ज्याला आता निरीक्षण गृह किंवा ऑब्झर्वेशन होम असा शब्द वापरला जातो. तर त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला असे जे गुन्हेगारी ज्यांच्या हातून घडती आणि ज्यांना व्यसनाची समस्या आहे अशा मुलांना आमच्याकडे पाठवलं जातं. किंवा पूर्वी असं वाटायचं की व्यसन म्हणजे काय की फक्त पुरुषांना. माझा एक अगदी सुरुवातीचा तुम्हाला अनुभव सांगते की मी जेव्हा काम करायला सुरुवात केली मुक्तांगणमध्ये तेव्हा काही परदेशी विद्यार्थी आले होते आमच्याकडे इंटर्नशिपला आणि त्यांना मी सगळं मुक्तांगण दाखवत होते. तेव्हा ते मला असं म्हणाले की इथे सगळे पुरुष रुग्ण दिसत आहेत, तुम्ही महिलांना कुठे ठेवता? तर 30 वर्षापूर्वी मी त्यांना खूप आश्चर्याने म्हटलं की आमच्या देशात नाही बाबा महिला दारू बिरू पीत किंवा काही व्यसन करत, फक्त पुरुषच आमच्याकडे रुग्ण असतात. पण कालांतराने परिस्थिती बदलायला लागली आणि आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महिलांमध्ये सुद्धा हे प्रमाण खूप वाढतंय. पण याची स्पेसिफिक काही कारणं लक्षात आली आहेत इतक्या वर्षाच्या अभ्यासानंतर की व्यसनाकडे जाणारा कल किंवा व्यक्ती व्यसनी होते त्याची काही कारणं आहेत, अनुवंशिक काही कारणं आहेत किंवा त्या व्यक्तीचंच व्यक्तिमत्व असं आहे? हां, अशी खूप वेगवेगळी कारणं त्याच्यासाठी सांगितली जातात. लहान मुलांच्या बाबतीत म्हणायचं झालं किंवा एकूणच व्यसनाधीनतेचं प्रमाण का वाढतंय, कारण आता या गोष्टीला एक सोशल ॲक्सेप्टन्स येतोय की काही हरकत नाही आहे दारू प्यायला. पूर्वी महिलांनी समजा एखादी आपण रस्त्याने चाललोय आणि आपल्याला एखादी बाई, अगदी पूर्वीची गोष्ट आहे की सिगरेट वगैरे ओढताना दिसली तर सगळेजण तिच्याकडे वळून वळून बघायचे किंवा चर्चा व्हायची. तर आता ते असं राहिलेलं नाहीये. आता टपरीवरती आपण बघतो की मुली पण सिगरेट ओढत असतात. आपण कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये वगैरे गेलो तर मग बायका पण आपल्याला पिताना दिसतात. घरगुती पार्ट्यांमध्ये पण घरातल्या लहान मुलांना आग्रह केला जातो. तर एक अतिशय कॉमन कारण म्हणजे त्याला आता समाजाने हे स्वीकारली आहे ही गोष्ट. आणि फक्त स्वीकार नाही तर त्याच्याही पुढे जाऊन आता ही फॅशन बनत चालली आहे, त्याला एक ग्लॅमर आलंय. जे लोक हे करत नाहीत ते काहीतरी चुकीचं करतायत या दृष्टीने बघितलं जातं.
माझे बाबा डॉक्टर अनिल अवचट, ते नेहमी असं, आम्ही लहान असताना एक गोष्ट किंवा मुक्तांगणमध्ये नेहमी सांगायचे की बाबा उत्तूरसारख्या छोट्या गावातले होते. आणि मी बाबा म्हणते, मी एक सांगते, तर बाबा नेहमी माझा असं म्हणायचा की उत्तूरमध्ये तेव्हा एकच माणूस असा होता की जो दारू प्यायचा, आणि तो सगळ्यांना असं तोंड चुकवत घरी यायचा, म्हणजे जेव्हा कधी तो दारू प्यायला वगैरे जायचा. आणि आता एवढी परिस्थिती बदलली आहे की आता उत्तूरच्या आमच्या छोट्या गावामध्ये पण आता बार वगैरे झालेत, खूप लोक पिणारे झालेत, तिथेही पार्ट्या होतात. आता पिणाऱ्या लोकांना तिथे आता काहीच ऑड वाटत नाही. किंवा अजून एक बाबाचं नेहमी सांगण्याचं एक असं वाक्य होतं की पूर्वी कोणी नवीन घर बांधलं तर आम्ही केवढं मोठं देवघर केलंय हे येणाऱ्या पाहुण्यांना दाखवलं जायचं, पण आता आम्ही कसं हॉलमध्येच बार केलाय हे अभिमानाने दाखवलं जातं. तर हे एक कारण झालं. किंवा आता व्यसनाबद्दल लोकांचा दृष्टिकोन खूप बदलत चाललाय. लोकांना असं एक गैरसमज आहे की दारू, ड्रग्ज, इतर काही सिगरेट वगैरे हे केलं तर आनंद मिळतो, एन्जॉयमेंट, हा एक गैरसमज आहे. दुसरा एक गैरसमज आहे की त्याच्यामुळे आपलं स्ट्रेस जातो, ताणतणाव जातो. आणि हे अगदी खूप आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांशी आम्ही बोलत असतो तेव्हा कोणी सांगतं की मला कर्जाचं टेन्शन आहे म्हणून मी व्यसन करायला सुरुवात केली. कोणी अजून दुसरा काहीतरी, नोकरी मिळत नाहीये. कोणी सांगतं की नोकरी आहे पण मला अति काम आहे आणि कामाचा मला ताण आहे. पण त्यांच्याशी बोलताना हळूहळू जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा हे ते मान्य करतात की आमचं कुठलाही टेन्शन हे व्यसन करून जात नाही, उलट आम्ही व्यसनापासून दूर पळतो आणि आमचं टेन्शन त्याच्यामुळे वाढतं. किंवा हा आनंद मिळवण्याचा हा योग्य मार्ग नाहीये, याच्यामुळे खरा आनंद मिळत नाही. याच्यामुळे जो आनंद मिळतो तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे आणि खूप मोठी किंमत आपल्याला द्यायला लागते, जे वेगवेगळं नुकसान होतं. तर अशी वेगवेगळी कारणं आम्हाला दिसतात की ज्याच्यामुळे हा जो व्यसनाधीनतेचा प्रश्न आहे तो आता वाढत चाललाय. मी स्वतः एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ज्यावेळेला काउन्सिलर म्हणून काम करत होते त्यावेळेला मी पहिल्यांदा ज्यावेळेला हे ऐकलं की जो व्यक्ती नित्य नियमाने एखादी गोष्ट म्हणजे व्यसन करतोय, दारू पितोय, सिगरेट पितोय, तर मला पहिल्याच दिवशी अशी भीती वाटली की याचा अर्थ पिणारी, सिगरेट ओढणारी व्यक्ती किंवा दारू पिणारी व्यक्ती, याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती ही व्यसनी आहे. तर कालांतराने हा गैरसमज दूर झाला, कारण की याच्यामध्ये सोशल ड्रिंकर आणि ॲडिक्ट हे मी मुद्दामून इथे हा विषय यासाठी घेते की याचे हळूहळू सटल लाईन कशी होत जाते. म्हणजे सोशल ड्रिंकर म्हणून स्वतःला म्हणून घेणं की नाही माझं पिणं माझ्या ताब्यात आहे, मी काही कोणाच्या अधीन झालेलं नाहीये, असा युक्तिवाद करणारे आणि नित्यनियमाने दारू पिणाऱ्या लोकांचा हळूहळू व्यसनाकडे कसा कल होतो हे आपण अनेक उदाहरणांमध्ये बघितलं असेल. तुम्हाला पाटील दादा याबद्दल काय सांगावं असं वाटतं की हा व्यसनाचा जो प्रवास आहे तो सोशल ड्रिंकिंग पासून सुरू होऊन मग आता आपण आजारी आहोत परंतु येतो प्रत्येकाचा हो तसंच आहे. प्रत्येकाला सुरुवातीला असंच वाटतं की मी आयुष्यभर थोडी थोडी मजा घेत राहील, परंतु आता समजा आय स्टार्टेड ड्रिंकिंग ॲट द एज ऑफ 21 when I graduated. तर त्यानंतर पोलीस ट्रेनिंगला जॉईन केल्यानंतर आजूबाजूला सगळेच पिणारे भेटले, त्यामुळे पूर्वजण एकटे रंगायला लागली आणि तेव्हा थोडं थोडं पित होतो आणि टॉलरन्स लेवल हळूहळू वाढत गेले. 2-3 वर्षानंतर जे सुरुवातीला एक बिअर किंवा एखादा पेक किंवा 2 पेकमध्ये जी थोडीशी नशा झाली हात वाटायचे ते कालांतराने वाढत गेलं. मग 3 बिअर लागायला लागल्या, 2 क्वार्टर लागायला लागल्या आणि मग तो नित्य नियम झाला आणि मग नंतर परिस्थिती खालावत गेली, शारीरिक परिस्थिती, आर्थिकही नंतर डब व्हायला आली. आणि आता दारू प्यायली नाही का, आता दारू मला मिळाली नाही तर मी अस्वस्थ होतो किंवा मला आता ते कंपल्सरी पिणं भाग आहे, ही अवस्था आली. हो, म्हणजे देर आर द टाईम बिफोर कमिंग टू मुक्तांगण, म्हणजे आय हॅड रीच्ड सच अ स्टेज वेअर अशा परिस्थितीपर्यंत पोहोचलो होतो की मला पूर्ण दिवस सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11पर्यंत ड्रिप बाय ड्रिप ज्याला म्हणतो आपण तसं दिवसभर दारू कंटिन्युअसली लागत होती. म्हणजे एक फुल 13 पेग्स 14 पेग्स वगैरे तेवढी दिवसाला. तर सकाळी 7 वाजता रात्री 11पर्यंत दर 1 तासाने 2 तासांनी मी ती लेवल बरोबर मेंटेन करत होतो, ब्लड लेवल ऑफ अल्कोहोल. आणि त्याच्यानंतर मग शारीरिक परिस्थिती खालावली. या परिस्थितीमुळे नंतर मग पत्नी सोडून गेली. म्हणजे माझी व्यसनाची अवस्था कोणती ती पूर्ण, कारण की व्हायलंट बिहेवियर व्हायला लागलं, ॲटिट्यूड बदलायला लागला, प्रत्येकाकडे दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष आहे किंवा ते त्यांच्यामध्ये चूक आहे, मी नाही, मी बरोबर आहे. या सगळ्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती आली किंवा माझे हे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, असं सगळ्यांना ब्लेम गेम चालू झाला. पत्नी सोडून गेल्यानंतर आणि साधारण पत्नी सोडून गेल्यावर अहंकार दुखावला, मग अजून व्यसन वाढत गेलं. आणि ज्यावेळेस जसं मी सुरुवातीला म्हटलं की नंतर एक
आपण फाईन म्हणून जसं म्हणतो की तर जाणवलं की आपण आता आपण मरणासन्न अवस्थेकडे पोहोचलेलो आहोत, तर याच्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. तर एक माझी स्नेही होती, त्यांनी मला सांगितलं की तू मुक्तांगणला जा, त्याशिवाय तुला पर्याय नाही, आणि त्यांनीच मला मुक्तांगणला आणलं. पाटील दादांनी जसं नमूद केलं की माझा हा व्यसनाचा प्रवास एक पासून 14 पेग 15 पेग दिवसाला व्हायला लागले, आणि या सगळ्या कालावधीमध्ये माझं वागणं बदललं. माझ्या वागण्यामध्ये विचित्र प्रकार यायला लागले, मी व्हायलेंट व्हायला लागलो, आरडाओरडी करायला लागलो, पत्नी सोडून गेली. हा टर्निंग पॉईंट आहे. म्हणजे आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेलं आपलं कुटुंब ज्यावेळेला विस्कळीत राहायला लागतं, तर त्या ठिकाणी सहचरीचा काय रोल आहे. म्हणजे प्रफुल्ल आत्यांनी सहचरी नावाचा ग्रुप सुरू केलेला आहे, तर त्याबद्दल त्या जास्त माहिती देतील. सहचरी ग्रुप सुरू करण्याची कल्पना खरं तर डॉक्टर अनिता हुंचट जेव्हा त्या होत्या तेव्हा त्यांना आढळायचं की जेव्हा सभा असायच्या, जोर नवरा जवळ बसलाय तोवर सगळ्या स्त्रिया गप्प असायच्या, पण सभा संपल्यानंतर त्या खूप एकत्र यायच्या, मॅडम जवळ यायच्या, आणि त्यांना खूप विचारायचं, खूप बोलायचं असायचं. त्यामुळे त्यावेळेलाच कल्पना आली होती की या सहचरी सभेची गरज आहे. त्या गेल्या. त्यानंतर 1 महिन्यानी मुक्तानी ही सभा सुरू केली, साधारण 10 मार्च 1997, आणि तेव्हापासून आजतागत महाराष्ट्रभरात 23 ठिकाणी नियमितपणे सहचरी सभा होतात. या सभेची गरज आहे, कारण मानसिक जसं आता पाटील त्यांची पत्नी सोडून गेली, कारण ते असह्य असतं. रोजचे वाद, रोजचं वागणं आणि नॉर्मल नसतं. आपण ॲबनॉर्मल म्हणणार नाही कदाचित, पण त्यावेळेला ते वागणं सहन करणं अशक्य असतं, आणि रोजचं जीवनसुद्धा डिस्टर्ब होऊन जातं, आणि सहनशीलता संपते. आता ह्या सहनशीलता संपूनही काही जणांना सोडून जाणं जमत नाही, आणि मग त्या आजूबाजूला बघितलं की कळत असतं इतर संसार किती छान आहेत, माझ्या मैत्रिणी, माझ्या बहिणी, माझ्या नंदा सुखात आहेत, नवरा बायको, आणि माझ्याचकडे असं आहे, तर माझ्याच बाबतीत का, माझ्याच एकटीचं असं का. तुलना होते, प्रश्न अनेक असतात, दुःख असतं, अनेक अपमान असतात. म्हणजे स्त्रीत्वाच्या अपमानापासून अनेक अपमान असतात, मारहाण होत असते, हात उठत असतात, आणि हे सगळं अशक्य होऊन जातं सहन करणं, आणि तरीसुद्धा रेटत जातं. आणि मग जशी म्हणजे व्यसन करून व्यसनी माणसाची मानसिकता आणि शारीरिक स्थिती ढासळत जाते, तशी तिची पण ढासळत जाते. कारण वेळेवर जेवण नाही, झोप नाही, अत्यंत चिंता, माझं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल, उद्या काय, याची नोकरी गेली तर काय करू मी, कशी जगू मी, आणि ह्या चिंताचं ओझं ती प्रचंड बाळगत असते. म्हणजे आमच्या एका सहचरीने लिहिलंय चारोळी, की ती म्हणते की त्याची दारू त्याच्या मनात, त्याची दारू माझ्या मनात, त्याची नशा उतरली तरी काळजीची नशा माझ्या मनात, त्याला चिंतासारखी आता दारू कशी मिळेल, मला चिंतासारखी याची दारू कशी थांबेल. म्हणजे विषय एकच, नशा, दारू, भावनाही त्याच, काळजी, चिंता, आणि त्याची पिऊन आणि हिची न पिऊन, ही कोडिपेंडन्सी. आणि म्हणून मग सहचरीचं ज्यावेळेला हा सगळा सेल्फ हेल्प ग्रुप सुरू झाला, त्यावेळेला त्यांना नक्की कुठल्या प्रकारचं म्हणजे फक्त मार्गदर्शन असतं, त्यांच्या या सगळ्या व्यथा समजावून घेतल्या जातात. मुख्य म्हणजे मनमोकळं बोलणं ना. हे कुणाला सांगायचं, नवरा पितोय, मला मारतोय, ही कुणाला सांगता येत नाही गोष्ट. आपल्या मध्यमवर्गीयांमध्ये, उच्च शिक्षितांमध्ये तर अजिबातच बोलली जात नाही, आणि मग ते सगळं सहन करणं असतं, आणि कमालीची घुसमट तिच्या मनात निर्माण होते, आणि ती अतिशय वाईटच असते, घुसमट अतिशय. आणि ती कुठे बोलणार, माहेरी बोलत नाहीत, मैत्रिणींपाशी बोलत नाही. तर सहचरीचं व्यासपीठ हे त्यांना अतिशय मनमोकळं बोलण्यासाठी उपलब्ध आहे, आणि तिथेच खरं तर खूप फायदा होतो. दुसरी गोष्ट, इथे सगळ्या जणी येतात, त्या घरात कुणाचं म्हणजे मुलगा तरी, भाऊ बहीण, पती असा व्यसनी असतानाच या सगळ्या जणी येतात. त्यामुळे इथे माझ्या घरात कुणाला तरी व्यसन आहे म्हणायची लाज वाटत नाहीये. सगळ्यांना ते प्रॉब्लेम माहीत असतात, चिंता काय, तिची रात्र कशी जाणार आहे, आणि यासाठी हे सहचरी व्यासपीठ आहे.
की बहुतेक सगळ्या गोष्टी न सांगता कळतात, समोर जाणून घेणाऱ्या असतात, तिला नावं ठेवणाऱ्या नसतात, उपदेश करणारं कोणी नसतं, तर तिच्यासारख्याच प्रसंगातनं बाहेर पडलेल्या किंवा असणाऱ्या असतात आणि कुठेतरी की मला जाणून घेतलं जातं ही भावनाही खूप महत्वाची. उत्तर की हा कुटुंबाचा आजारी हळूहळू बळावत जातो, पण यासाठी आपण ज्या उपचार पद्धती म्हणतोय, तर मला पहिला असा प्रश्न आहे की व्यसनी माणसाला व्यसनापासून लांब होणं हा पहिला उपचार आहे का? हो, पहिला तर तोच असतो ना, कारण जेव्हा ते व्यसन वाढतं तेव्हा एक प्रकारे तो माणूस त्या अंमली पदार्थ किंवा तिची सवय असते, कारण आजकाल आपण बघतो की फोन आणि सोशल मीडिया हे सुद्धा व्यसनाधीन आमच्याकडे येत असतात, तर त्याचे ते एक प्रकारे गुलाम झालेले असतात, त्यांचं शरीर आणि मन, आणि ह्या गुलामगिरीतून त्यांना बाहेर पडता येत नसतं. खूप वेळा असं होतं की सकाळी त्यांना पश्चाताप होतो, मग ते माफी मागतात की आता मी पिणार नाही, मुलांची शपथ, देवाची शपथ, आणि सकाळी माफी मागणारा माणूस संध्याकाळी परत दारू पिऊन घरी हजर. त्यामुळे मग घरच्यांना कळत नाही की तो असं का वागतोय, तर खरं तर कळतंय पण वळत नाही, अशी त्यांची ती अवस्था झालेली असते. ते मुद्दामून करत नसतात, तर त्यांच्या हातून हे घडत असतं की आपल्यापैकी ज्यांना व्यसन नाही तर ते आकर्षण काय आहे ना हे आपण नाही समजू शकत. आज आमचे काही मुक्तांगण मित्र सुद्धा इथे उपस्थित आहेत, तर यांच्याकडची बोलताना आम्हाला जाणवतं की ते टोकाचं आकर्षण असतं. आपल्याला चहा प्यावासा वाटतो, कॉफी प्यावीशी वाटते, खूप छोटं आकर्षण आहे, त्याच्या कित्येक पटीने जास्ती ही तीव्रता असते आणि त्यामुळे त्यांना ते सोडता येत नसतं, आणि म्हणून अशा प्रकारे ॲडमिट होऊन त्यांना सोडणं खूप गरजेचं असतं. उपचाराची पहिली स्टेप हीच असते की त्यांनी मुक्तांगणमध्ये किंवा व्यसनमुक्ती केंद्रात ॲडमिट व्हायचं, की जिकडे ते एका सुरक्षित वातावरणात असतात. त्यांना इच्छा झाली तरी त्यांना तो अंमली पदार्थ, त्यांचं व्यसन जे आहे ते मिळत नाही. त्यांना विड्रॉल सिम्पटमचा त्रास होतो ॲडमिट झाल्यानंतर, आणि घरी असं खूप वेळा होतं की जेव्हा ते विड्रॉल सिम्पटम सुरू होतात की हात थरथरणे, उलट्या, डायरिया, अस्वस्थपणा, चिडचिड, झोप येत नाही, फिट्स येऊ शकतात, तर घरी जेव्हा हे विड्रॉल सिम्पटम सुरू होतात तेव्हा त्या त्रासाला घाबरून ते परत किती निश्चय केलेला असला तरी ते परत त्या व्यसनाकडे जातात. त्यामुळे मग कुठे ॲडमिट झाले की पहिलं काय होतं की काय त्रास होतोय हे आधी बघितलं जातं, त्याच्यासाठी औषधोपचार, परत कोणीतरी त्यांना धीर द्यायला सतत असतं की घाबरू नको, आम्ही पण या त्रासातनं गेलोय. ते त्या विड्रॉल सिम्पटम्समधनं बाहेर येतात, आणि मग त्याच्यानंतर एक त्यांना विशिष्ट टाईम टेबल, काउन्सिलिंग असतं, वेगवेगळ्या प्रकारचे समूहोपचार, आर्ट बेस्ड थेरपीज, ह्या सगळ्यातून त्यांना व्यसन सोडायला मदत होते. कालावधी हा म्हणजे हे त्या माणसाने तुमच्या सेंटरमध्ये ॲडमिट होणं, हा कालावधी किती दिवसांचा? मुक्तांगणमध्ये आम्ही 30 दिवसाचे आमचे असे अतिशय स्ट्रक्चर्ड हा कार्यक्रम असतो. 1 महिना त्यांना ॲडमिट व्हायला लागतं. घरच्यांना तर असं वाटत असतं की इतकी वर्षांचं व्यसन आहे तर 1 महिन्यामध्ये काय होणार, पण जास्तीत जास्त जे रुग्ण आहेत 70% रुग्णांना 1 महिन्यामध्ये खूप चांगला फरक पडतो. जे 30% रुग्ण असे असतात की जे परत व्यसनाकडे वळतात, त्यांना मग परत ॲडमिट करायला लागतं. आणि महत्त्वाची एक गोष्ट आम्ही त्यांना सांगतो की व्यसनाधीनतेचे हे जे उपचार आहेत ते फक्त 30 दिवसाचे नाही आहेत, तर मुक्तांगण ही उपचारांची एक सुरुवात आहे, आणि खरे उपचार तर बाहेर गेल्यानंतर तुम्ही सुरू ठेवायचे, आणि त्याच्यासाठी त्यांना आमच्याबरोबर फॉलोअप ठेवायला लागतो, संपर्कात राहायला लागतं. आता आत्या म्हणाली तसं की आमचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी फॉलोअप सेंटर्स आहेत, तर तिथे त्यांना जाऊन फॉलोअप ठेवायचा असतो. त्यांना काही औषधं दिली जातात, ती त्यांना 3 महिने औषधं घ्यावी लागतात. तर ह्या 2 गोष्टी जे करतात ना की फॉलोअप चांगला ठेवणं, औषधं व्यवस्थित पद्धतीने करणं, ते नक्कीच व्यसनापासून दूर राहतात. मग कधी यापैकी काहीतरी होत नाही, व्यसनाची इच्छा होते, काहीतरी खूप मोठं टेन्शन येतं, मग ते परत व्यसनाकडे वळू शकतात. मग आम्ही त्यांना कुठल्याही दिवशी कुठल्याही वेळेला ॲडमिट करून घेतो. पाटील दादा, मला एक प्रश्न विचारायचा आहे की मी असं ऐकलंय की 1 डे ॲट ए टाईम, एका दिवसाचं महत्त्व या व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे की 1 डे ॲट ए टाईम. म्हणजे सामान्य माणूस म्हणतो की आता हा मनुष्य ॲडमिट झाला आहे तर आता हा व्यसनमुक्त होऊनच आला पाहिजे, पण व्यसनी व्यक्तीसाठी 1 डे ॲट ए टाईमचं काय महत्त्व आहे? ताईंनी जसं म्हटलं ना, तर व्यसनावर ना असं रामबाण औषध नाही आहे. बरं. हा लाईफ लॉंग आपल्याला क्रॉनिक आजार आहे.
बरं. तर आपल्याला याच्यावर मी मुक्तांगणमधून बाहेर आलो आणि आता पूर्ण व्यसनमुक्त झालो असं अधिकारवाणीने कोणी सांगू शकत नाही. आपल्याला व्यसनापासून दूर राहायचं. तर आपल्याला वन डे ॲट टाईम. आता आज मला 10 वर्ष झाले, पण 10 वर्ष हे एक दिवसाच्या हिशोबाने गेलेले. मुक्तांगणमध्ये 30 दिवसाचे उपचार घेतल्यानंतर मी जेव्हा बाहेर पडलो तर तेव्हा 1 वर्ष पूर्ण प्रत्येक महिन्याला मुक्तांगणला मी हजेरी लावली. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जेव्हा सर्व व्यसनमुक्त मित्रांचा वाढदिवस असतो. त्याच्यानंतर मग दरवर्षी मी माझं मेडल घ्यायला हमखास मुक्तांगणला गेलेलो आहे. सलग 10 वर्ष त्यांच्या हस्ते मी सोब्रायटीचं व्यसनमुक्तीचं मेडल घेतलेलं आहे. आणि कायमस्वरूपी काउन्सिलरच्या संपर्कात काही अडचणी आल्या तरी फोन करणे वगैरे. कारण की आपल्याला व्यसनाला थोडी जरी जागा कुठे मिळाली त्याला घुसायला, त्याला छोटंसं हलकंसं कारण पुरेसं होतं. की आता जसं ताईंना मी साधा प्रश्न काय झालं होतं, मी व्यसनमुक्त होऊन बाहेर पडलो, महिना झाला आणि असं वाटायला लागलं की आता आपण ओके झालो. 52 किलो वजन झालं होतं. तर मुक्तांगणमधून बाहेर पडताना 8-9 किलो वाढलं होतं. व्यवस्थित सगळं 5-6 महिन्यानंतर चांगलं वजन झालं. 37-68 किलो व्यवस्थित वाढायला लागलं. मला वाटलं मी आता क्युअर झालो आणि आता माझी पत्नी सोडून गेली होती, तिने आता माझं सगळं परिस्थिती पाहून तिने परत यायला पाहिजे अशी क्षण मला विचार मनात घोळायला लागले. पण 6 महिने झाली ती आली नाही. मला वाटायला लागलं की आता तिची चूक आहे, मी आता झालो ना व्यसनमुक्त, आय शुड बी रिस्पेक्टेड. तर मी ताईंना विचारलं की ती काय अजून परत आली नाही. म्हणजे की तू व्यसनमुक्त जे झालायस तू स्वतःच्या इच्छेने झालायस आणि कंडिशनल नाही. पत्नी परत आली तरच मी व्यसनमुक्त राहील ही कंडिशन म्हणून आपण व्यसनमुक्त राहू शकत. तर मग ताईंच्या सांगण्याप्रमाणे मी माझी व्यसनमुक्ती चालू ठेवली. त्याच्यानंतर मी व्यसनमुक्त झाल्यानंतर 3 वर्षांनी ती आली आणि आता आम्ही बरोबर राहतो. माझ्या मुली पण शिक्षण करून ग्रॅज्युएशन करून पूर्ण झालेले आहे त्यांचं. आता एकीला नोकरी लागली आहे, दुसऱ्या पुढच्या वर्षी ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल. तर एक दिवसाच्या हिशोबाने 10 वर्ष कधी गेले कळालं नाही. आणि मी मागच्या वर्षी आता रिटायर झालो सरकारी नोकरीमधून GST ऑफिसर. तर रिटायरमेंटच्या दिवशी मी एक कॅज्युअल पोस्ट टाकली की आय एम रिटायर्ड बट नॉट टायर्ड. कारण की मुक्तांगणच्या ह्या सगळ्या याच्यामुळे मी अजून मला समजत होतं की आय एम हेल्थ अँड हेल्थी, सो काही प्रॉब्लेम नाही. तर त्या 2 शब्दांनी ताईंना इतकं हायचं वाटलं की ते म्हटले इफ यू आर नॉट टायर्ड देन वी हॅव अ प्लेस फॉर यू. मग रिटायर झाल्यानंतर ते म्हटलं मग आमच्याकडे जॉईन म्हटलं ताई 1 महिना आराम करतो त्याच्यानंतर जॉईन होतो. लिटरली 1 महिना आराम करून मुक्तांगणला जॉईन केलं हेड ऑफ द सिक्युरिटी डिपार्टमेंट म्हणून. आणि ताईंच्या मार्गदर्शनाखाली सातारा, सांगली, इस्लामपूर, कराड या ठिकाणचा मंथली फॉलोअप मी पाहत असतो. एक मुद्दा की आवर्जून लक्षात घेण्यासारखा आहे, म्हणजे पाटील दादांची ही यशोगाथा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन डे ॲट ए टाईम. एक दिवस आपल्याला दारूपासून कुठल्याही प्रलोभनापासून लांब राहायचं आहे. हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. म्हणजे वजन करण्याच्या प्रवासात, डायबिटीसच्या प्रवासात आपल्याला साखरेपासून लांब राहायचं आहे, आपल्याला गोड पदार्थ खायचे नाही आहे, आपल्याला वजन कमी करायचं आहे. तरीही हमखास एक आपण इझिली मग एवढूशाने काही होत नाही म्हणून आपण ते गोड खाल्लं जातं. व्यसनमुक्तीचा प्रवास हा खडतर आहे, पण 10 वर्ष आपण व्यसनापासून लांब राहू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर आहे. चॅलेंजेस नव्हते का आयुष्यात? तर भरपूर चॅलेंजेस होते आणि हळूहळू तो कॉन्फिडन्स वाटायला लागला होता की आता माझं वजन वाढलेलं आहे, आता मी व्यसनमुक्त आहे, माझी बायको परत येत नाही. म्हणजे इथे पण असा आला होता की ती येत नाही परत, त्यामुळे मला परत चान्स आहे की आता मला नैराश्यात मी जातोय, मी तिला ब्लेम देऊ शकतोय. पण त्यांनी निग्रहाने 10 वर्ष पूर्ण केली. मला असं वाटतं की त्यांचं अत्यंत कौतुक आहे की हा 10 वर्षाचा मुक्तांगणमध्ये आणि फॉलोअपमध्ये राहून हा प्रवास त्यांनी व्यसनमुक्तीचा पूर्ण केला आहे. आणि नुसता पूर्ण नाही केला आहे, त्याच्यापुढे त्यांचा रोल आहे. मला अजून तुम्हालाच एक प्रश्न असा विचारायचा आहे की व्यसनमुक्त आपण झालेलो आहे, म्हणजे आपण एकेकाळी व्यसनी होतो हे आपल्याला माहिती आहे, त्याच्यातले सगळे खाचखळगे माहिती आहे. नव्याने आपण कुणाचं तरी काउन्सिलिंग करतोय, नव्याने आपण त्याला व्यसनमुक्त होण्यासाठी काहीतरी आपल्याकडून त्याला मार्गदर्शन करतोय. पण कधी कधी याचा स्ट्रेस येत नाही का की आता या व्यक्तीचा व्यसनमुक्त करायचं, त्याला समजावून सांगण्याची ही जबाबदारी माझी आहे, किंवा त्याचे अनुभव ऐकून पुन्हा आपला भूतकाळ नाही का आठवत? हो, आठवतो ना. पण इथं मुक्तांगणमध्ये आम्ही जे काउन्सिलर्स आहेत ना त्यांना रेग्युलर इंटरव्हलमध्ये ट्रेनिंग दिलं जातं. त्यांनाही म्हणजे वी आर सुली रिफ्रेशर ट्रेनिंग. तर आम्हालाही क्लासेस घेतले जातात. आम्हालाही राग कसा कंट्रोल करावा, स्ट्रेस मॅनेज कसं करावं हे शिकवलं जातं. आणि एक आम्हाला थोडंसं ना पेशंटच्या बाबतीत ना पूर्ण मित्राच्या बाबतीत थोडा सॉफ्ट कॉर्नर असतो की तो कितीही चिडला काही झालं तरी आम्हाला चिडून चालत नाही. कारण की आपण त्यातून गेलेलो आहे ना, आपल्याला थोडंसं त्याच्या शूजमध्ये जाऊन आपल्याला कळतं की आता तो कुठल्या परिस्थितीतून चालू आहे. त्यामुळे सहसा स्ट्रेस जास्त येत नाही. मला असं विचारायचं तुला त्या की
कौटुंबिक आजार आहे, याच्यामध्ये मुलं पण भरडल्या जातच असतील. म्हणजे आज तुमचा 10 वर्षांचा जेव्हा प्रवास आहे, तुम्ही, तुमची पत्नी, तुमची मुलं, तर या मुलांवर नकळत, लहान असतात मुलं किंवा मोठी पण मुलं असेल, तर यांच्या पर्सनॅलिटीवर कायमस्वरूपी काही परिणाम होतो का? होऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा परिणाम वडिलांविषयी असा होतो किंवा आई किंवा वडील जे व्यसनी असतील त्यांच्याविषयी, तर त्यांच्याविषयी हेट्रेट निर्माण होतो. कमालीची घृणा निर्माण होते त्याच्या मनात, आणि त्यामुळे व्यसनमुक्त झाल्यावरही खूप ठिकाणी असं बघता येतं की त्या वडिलांचं आणि मुलांचं नातं नीट बनत नाही, किंवा अगदी दुसरं टोक अनुकरणाचं असतं की माझे बाबा सिगरेट ओढतात तर सिगरेट ओढण्यात वाईट काहीच नाही, किंवा माझे बाबा दारू पितात तर दारू पिण्यात वाईट काहीच नाही, कारण लहान मुलंसुद्धा वडिलांचंच अनुकरण करणार. त्यामुळे हे धोके तर आहेत. ही मुलं एकतर अगदी सबमिसिव्ह होतात घरातल्या वातावरणामुळे, त्या लहान वयात तर खूपच अभ्यासात मागे पडणारी, रडी कुडी अशी होतात. नाही तर बाहेर राहणारी, आपण म्हणजे आपल्या अशी तरी बनत जातात. हा खूप धोका असतो मुलांच्या वाढत्या वयात वडिलांचं व्यसन बघण्याचा, आणि त्यावेळेला आईची जबाबदारी वाढलेली असते. आता सहचरी सभेचा प्रश्न इथे येतो की आई जर सहचरी सभेत येत असेल आणि तीच तिच्या सगळ्या प्रश्नांमध्ये, तिच्या डिप्रेशनमध्ये किंवा या सगळ्या चिंतांमध्ये राहिली, तर ती मुलांकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकणार नाही. तिला हे सांगावं लागतं की तिला राग येणारच. म्हणजे राग नाही, तो असा संताप, क्रोध असतो, इतका तो वाढलेला असतो. बऱ्याच वेळा ती हक्काचं राग काढण्याचं ठिकाण आपली मुलं असतात, तर तो राग मुलांवर निघतो आणि ह्याचाही मुलांवर खूप परिणाम होतो. म्हणजे वडील व्यसनाने आजारी आणि आई रागाने आजारी, अशी परिस्थिती निर्माण होते. आणि मग ही मुलांवर खरोखरच म्हणजे त्यांच्या आयुष्यभर राहतील असे कधी कधी दिसतात की व्यसनाचे परिणाम असतात. याच्यातून या कुटुंबाला पूर्णपणे बाहेर काढणं, पहिले त्या व्यसनी व्यक्तीला बाहेर काढणं, यासाठी उपचार पद्धती, थेरपीज काय काय आहेत आपल्याकडे? मुक्तांगणमध्ये काय काय थेरपीज आहेत? मी जसं म्हटलं की 30 दिवस ते आत राहतात आणि अगदी स्ट्रक्चर्ड तो एक प्रोग्राम असतो. त्यांचे विड्रॉल सिम्पटम्समधनं ते जसे बाहेर येतात, रोज त्यांना एक वेळापत्रक पाळायला लागतं. व्यसन काळामध्ये काय असतं की वेळापत्रकच विस्कळीत झालेलं असतं की उशिरा उठायचं, खाल्लं तर खायचं, जेव्हा सगळं ते व्यसन चढेल तेव्हा झोपायचं. तर इथे रोज सकाळी त्यांना लवकर म्हणजे 6ला उठायला लागतं. दिवसाची सुरुवात आधी योगासनांनी होते की बाहेरून प्रशिक्षक येतात त्याच्यासाठी. मग रोज सकाळी त्यांना 8 वाजता ब्रेकफास्टची वेळ असते. व्यसन काळामध्ये ब्रेकफास्ट वगैरे नसतंच त्यांचा. ते लोक सांगतात की आम्हाला सकाळी उतारा लागतो, म्हणजे आधी उठल्या उठल्या तो हँगओव्हर कमी करण्यासाठी ते दारूच ते पित असतात. मग सकाळी रोज 9:30 ते 10:30 त्यांच्यासाठी ग्रुप थेरपी असते, कॉमन ग्रुप्स असतात. मग साधारण बहुतेक अशीच अडथळ्यांची शर्यत व्यसनमुक्तीच्या पूर्ण प्रवासातही होत असेल की कधी एकदम आशेचे किरण, कधी लख्ख उजेड, तर कधी नैराश्याचे काळे ढग. पण त्याच्यावर मात करून जो व्यसनमुक्त होतो ते आपल्याकडे पाटील दादांच्या रूपाने असे अनेक व्यसनी मंडळी दिसतात. मुक्त ते तुम्ही ग्रुप थेरपी झाल्यानंतर ते प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल काउन्सिलर असतो, त्याला ते जाऊन बोलतात. म्हणजे आम्ही त्यांना सांगतो की निदान आठवड्यातून 3 वेळा तरी इंडिव्हिज्युअली तुमच्या वैयक्तिक काउन्सिलरला तुम्ही भेटा. मग परत 12 ते 1 त्यांना ग्रुप थेरपी, 1 वाजता जेवण, दुपारी ग्रुप थेरपी, असं तो सतत काही ना काहीतरी चालू असतो. आणि या सगळ्या ग्रुप थेरपीचं पण वेगवेगळं प्लॅनिंग असतं. 3रा जो आठवडा असतो तो पूर्ण भावनांबद्दल असतो की भावनिक बुद्धिमत्ता, स्ट्रेस मॅनेजमेंट, ह्या सगळ्याबद्दल. 8 बेस्ट थेरपीज असतात. त्यांना हे सांगितलं जातं की चांगल्या गोष्टींना आनंद घ्या, म्हणजे वाईट व्यसनाकडे जाण्याची गरज पडणार नाही. दर मंगळवारी फॅमिली काउन्सिलिंग असतं, घरच्या लोकांसाठी त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं जातं. तर असा पूर्ण घरगतचा असा ती होलिस्टिक पद्धतीचे परिपूर्ण उपचार पद्धती आहे. त्याच्यात मी म्युझिक थेरपीबद्दलही ऐकलंय. म्युझिकचा आणि एक सर्वसाधारण माणसाचा पण जवळचा संबंध आहे की आपण अतिशय दुःखी असू तर आपल्याला दुःखी गाणी ऐकायला आवडतात. आपल्या आयुष्यात खूप काही यशस्वी होत असेल तर आपण ते एक्सायटेड अशी मोठी छान जोरात गाणी लावून. तर व्यसनी माणसाचा आणि म्युझिकचा परत काही संबंध असतो?
आमच्याकडे खूप म्युझिक थेरपीचे आम्ही वेगवेगळे प्रयोग करतो. विदूर महाजन म्हणून सतार वादक आहेत, तर ते येतात. ते व्यसनातून व्यासंगाकडे नावाचा त्यांचा एक कार्यक्रम देतात. अनेक प्रकारचे लोक तिथे येऊन परफॉर्म करतात. आमच्या काही वेगवेगळ्या त्यांच्यासाठी म्युझिक थेरपी असतात आणि आम्हाला खूप जाणवतं की म्युझिक जेव्हा ते ऐकतात तर तेव्हा त्यांना खूप बरं वाटतं, शांत वाटतं. कधी असं पण असतं की ते काराओके वगैरे त्याच्यावरती ते त्यांची आवडती पॉप्युलर गाणी म्हणतात. एक म्हणजे अनुभव सांगते की असा एक खूप लहान वयाचा मुलगा होता, म्हणजे 14-15 वर्षाचा, आणि तो हट्ट धरून बसला होता की मला घरी सोडा. आणि त्याचा अगदी थोडे 3-4 दिवस झाले होते मुक्तांगणमध्ये येऊन, आणि त्याच दिवशी तो म्युझिक थेरपी तो कार्यक्रम होता, काराओके वगैरे. आणि मग तो गेला आणि त्यांनी सांगितलं की मला ते कुठलं तरी त्याचं लेटेस्ट गाणं सांगितलं की ते म्हणायचंय. मग ते त्याला म्हणायला दिलं आणि मग ते म्हणताना तो एवढा खुश झाला की नंतर त्यांनी ते नाव नाही काढलं की मला घरी जायचंय. तर असे ताबडतोब सुद्धा त्यांच्या मूडमध्ये होणारे फरक आमच्या लक्षात येतात. मला अजून एक या उपचार पद्धतीच्या दरम्यान एक माहिती अशी हवी की लॉक अँड कीमध्ये ठेवणं, म्हणजे आपण व्यसनापासून लांब ठेवायचं आहे. त्या माणसाची स्वतःची कितीही इच्छा असली तरीही प्रत्यक्षात व्यसनापासून लांब ठेवण्यासाठी त्याला त्या व्यसनाच्या कुठल्याही संपर्कात येऊ नये म्हणून लॉक अँड कीमध्ये ठेवावं लागतं, त्याला लांब ठेवावं लागतं. पण मग हा लॉक अँड कीचा ज्या वेळेला कालावधी संपतो, पाटील झाला, तो नॉर्मल रुटीनला लागतो, त्यावेळेला त्याने कसं काय स्वतःला मुक्त ठेवायचं. प्रत्येक जणाला पुण्यात असेल तर मुक्तांगणमध्ये जाऊ शकेल, काउन्सिलरला भेटू शकेल. पण जो बाहेर आहे, जो अगदी इंटेरियर महाराष्ट्रात आहे, त्या व्यक्तीचे आता 20 दिवसाचा कोर्स पूर्ण झालाय, त्याने कसं काय स्वतःला सांभाळायचं. जेव्हा शेवटचा आठवडा असतो 5वा आठवडा, त्यावेळेस आपण त्यांना बाहेर गेल्यानंतर लाईफ आफ्टर मुक्तांगण या बाबतीत त्यांना आपण ग्रुप थेरपी देतो. त्यामुळे त्यांना सांगितलं जातं की आता तुम्ही आत होता, त्यामुळे सगळं कसं हे सेक्युअर्ड वातावरण होतं. बाहेर गेल्यावर तुम्ही आगे गेल्यावर तुमची ड्राईव्ह तुमची सेम ऑर्डर आहे की तेच लोक, तेच बार, तेच रस्ते, तेच तुमच्यावर मारणारे टॉन्स, हे सगळं तुम्हाला कसं फेस करायचं आणि यातून कसा मार्ग काढायचा आणि आपला अँगर किंवा आपल्याला जी काही चीज येणार आहे ती कशी कंट्रोल करायची या बाबतीत मार्गदर्शन केलं जातं. आता यातून काही लोक सुधारतात, काही लोकांना थोडंफार काही चूक झाली मग त्यांना सांगितलं असतं की जरी तुमच्या हातून काही स्लिप झाली, जर आपण म्हणतो की परत बाहेर गेले आणि तुम्ही परत व्यसन केलं तर त्याची वाट पाहू नका की आता मी पूर्ण परत वाया जाईल, परत वर्ष 2 वर्ष पिईल आणि मग मुक्तांगण. एक वेळा जरी तुमच्या हातून चूक झाली की परत मुक्तांगणची वाट धरा, मुक्तांगणला या, परत 15 दिवस राहा, कंट्रोल करा, तुमची जी झालेली स्लिप आहे ती ब्रेक करा, परत मार्गदर्शन घ्या आणि मग परत. कारण की हा रिलॅक्सेबल आजार आहे, पुन्हा होणारा आजार आहे. त्यामुळं तुम्हाला जेव्हा तुमच्या हातून चूक येईल तेव्हा पुन्हा डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. तर तुम्ही उल्लेख केला की हा पुन्हा होणारा आजार आहे, म्हणजे हा कायमस्वरूपी बरा नाही होणार. मग त्याची पथ्य पाळायची म्हणजे व्यसनापासून पहिले लांब राहायचं. त्याच्यात एचा काय रोल आहे मुक्ताताई? अल्कोहोलिक अनॉनिमस हा एक सपोर्ट ग्रुप आहे, ती जागतिक संघटना आहे. त्याची सुरुवात अशी झाली की एकदा अमेरिकेमध्ये ती सुरुवात झाली आणि बॉब आणि बिल नावाचे 2 दारुडे होते आणि ते एकदा रात्री असं संध्याकाळच्या वेळेला ते भेटले आणि ते खूप पूर्ण संध्याकाळभर ते गप्पा मारत बसले आणि मग त्यांना असं लक्षात आलं की अरे आपण दोघं प्यायलो नाही आज. मग त्यांना आयडिया आली की रोजच आपण संध्याकाळी भेटू आणि गप्पा मारू. आणि मग या छोट्या प्रसंगातून पुढे जगभर ही संघटना सुरू झाली. आज माझा सहकारी आलेला आहे अमिर देसाई, तो खूप एचा मोठा कार्यकर्ता मुंबईत आणि पुण्यात, तो खूप त्याविषयी काम करतो. मुक्तांगणच्या सुरुवातीपासून अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग्स आम्ही मुक्तांगणमध्ये घेतो. आजकाल स्वमदत गट, सपोर्ट ग्रुप याचा खूप उपयोगिता जी आहे ती लोकांना कळायला लागली आहे. तर असं म्हणतात की जगातला पहिला सपोर्ट ग्रुप हा अल्कोहोलिक अनॉनिमस आहे, की मला वाटतं 1912 साली का असं काहीतरी, किती 30 साली तो सुरू झाला. तर त्याच्यामध्ये पुण्यात पण खूप ठिकाणी एचे ग्रुप चालतात. संध्याकाळी 7:30ची ती वेळ असते की जी त्यांच्यासाठी धोकादायक ग्रुप असतो. पण आता तर ऑनलाईन पण असतात, 24 तास ऑनलाईन मीटिंग्स असतात की ज्यांना ज्या वेळेला सोयीचं आहे त्यावेळेला ती मीटिंग ते अटेंड करू शकतात. आणि आपल्यासारखे व्यसनी आहेत ते आपल्याला समजून घेतात. रिकव्हरी प्रोसेसमध्ये उद्देश कोणीच कोणाला करत नाही, फक्त शेअरिंग करतात आणि ती मीटिंगची सुरुवात अशीच करतात बोलण्याची, शेअरिंगची, की माझं नाव अमुक अमुक आणि मी एक दारुड्या आहे. तर असं जरी ते आता 10-20 वर्ष व्यसनमुक्त आहे तरी ते स्वतःचा उल्लेख असा करतात, कारण त्यांना स्वतःला विसरू द्यायचं नाहीये की मी दारुड्या आहे
आणि मी थोडं जरी प्यायलं तरी मी पूर्वीच्या त्या अवस्थेला येणार आहे. त्यामुळे त्यांची आयडेंटिटी ती हीच ठेवतात, ती दारुड्या आहेत. व्यसनमुक्ती, तर याच्यात पुनर्वसनाचा जो भाग आहे, तर पुनर्वसन म्हणजे आपण त्यांचं काही त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देतो, त्यांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो का पुनर्वसन हे सगळं मानसिक, शारीरिक? वेगवेगळ्या प्रकारचं पुनर्वसन करायला लागतं. व्यसनामुळे ज्या समस्या निर्माण झालेल्या असतात त्या प्रत्येकाबाबतीत. पहिलं असतं की कुटुंबामध्ये परत चांगल्या प्रकारे त्यांनी जाणं, रिइंटिग्रेट त्यांच्या फॅमिलीमध्ये होणं. मग त्यासाठी फॅमिली काउन्सिलिंग, त्यांच्यासाठी मीटिंग, जसं आता यांनी सांगितलं की कुटुंब सोडून गेलेलं असतं, मग त्यांना काउन्सिलिंग करणं. आणि ते खूप सक्सेस स्टोरीज आहेत आमच्या की सोडून गेलेला परिवार पुन्हा एकत्र आला. अजून एका वेगळ्या प्रकारचं पुनर्वसन करायला लागतं की नोकरी गेलेली असते, शिक्षण अर्धवट सुटलेलं असतं. प्रत्येकाला आम्ही मदत करतो की तुला कशा प्रकारे शिक्षण पूर्ण करता येईल, त्यांच्याच विषयात किंवा दुसरं काहीतरी की स्किल ट्रेनिंग. मग आम्ही त्यांना हवं असेल तर ड्रायव्हिंगचे लेसन्स देतो, काही मोबाईल रिपेअरिंग, असं स्किल बेस्ड ट्रेनिंग ते आम्ही वेगवेगळे आउटसोर्स केलेले की वेगवेगळ्या ठिकाणी ते असे कोर्सेस करू शकतात. अजून एक महत्त्वाचं की काही वेळा गुन्हेगारी कृत्य त्यांच्या हातून घडलेली असतात. आमचा एक रुग्णमित्र आहे राहुल जाधव, त्याचे यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ आहेत की तो अगदी गुन्हेगारी मार्गाला गेला होता, जेलमध्ये गेला होता, पण तो आता गेली अनेक वर्ष व्यसनमुक्त आहे आणि आता एक मॅरेथॉनर अशी त्याची ओळख आहे. तो पूर्ण व्यसन तर बंद झालं पण गुन्हेगारी मार्गातून तो बाहेर आला आणि आता तो रनिंगमध्ये त्याचं करिअर करतोय किंवा आता तो वेगवेगळ्या व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये, जेलमध्ये जाऊन त्यांना मोटिवेट करायचं तो काम करतोय. तर अगदी गुन्हेगारी कृत्य जरी घडली असतील तरी त्यांचं सुद्धा पुनर्वसन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तर असं सगळ्याच बाबतीत त्यांना मदत करावी लागते. एकंदरीत आपण सगळेच जण सातत्याने वर्तमानपत्रात असं बघतोय की या ठिकाणी इतक्या कोटीचे अंमली पदार्थ पकडले गेले, या शहरामध्ये अंमली पदार्थ पकडले गेले, अमुक व्यक्ती त्या अंमली पदार्थांच्या व्यवसायात होत्या. तर अंमली पदार्थ, मद्यपान या दोघांचं चॅलेंज किंवा त्याच पद्धतीने तितक्याच तीव्रतेने आजच्या पिढीतही आहे का त्यांना अजून इतर कुठल्या व्यसनांचा पण धोका आहे? दारू, ड्रग्स आहेच. आता गांजाचं सध्या प्रमाण खूप वाढतंय की वीड म्हणतात मुलं त्याला, आणि त्याच्या बाबतीत गैरसमज खूप असतात मुलांच्या मनात की त्यांना वाटतं ते ॲडिक्टिव्ह नाहीये, त्याचं व्यसनात रूपांतर होत नाही. किंवा युरोपमधल्या काही देशांमध्ये, अमेरिकेतल्या काही राज्यात ते लिगल आहे की ते करू शकतात, पण भारतात नाहीये. त्यांना असं वाटतं की तिथे लिगल आहे म्हणजे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही करायला, त्याच्यात औषधी गुणधर्म आहेत तर केलं तर काय होतं, असं पण म्हणतात की ते नॅचरल आहे. पण हे सगळे गैरसमज आहे. औषधी गुणधर्म आहेत पण काही सरसकट गांजा घेणं हा काही उपाय नाहीये त्याच्यात. तर हे जशी व्यसनं आहेत तशी सध्या वर्तनात्मक व्यसनांचं प्रमाण खूप वाढतंय की कॉमन की जे आपल्या सगळ्यांकडे आहे की फोनचं व्यसन वाढतंय, सोशल मीडिया, ऑनलाईन शॉपिंग, गॅम्बलिंगचे आमच्याकडे केसेस खूप येत आहेत की लाखो रुपये ऑनलाईन ते रमी आणि Dream11 ह्याच्यामध्ये उडवले. सोशल मीडियाचं सतत तेच करायचं. जर का आपण काहीतरी पोस्ट केलं आणि त्याच्यावरती लाईक्स किंवा कॉमेंट्स नाही आल्या तर डिप्रेशनमध्ये जाणारी लोकं आम्ही बघितलेली आहेत. तर हे सुद्धा वर्तनात्मक व्यसन सुद्धा अलीकडे वाढताना दिसतंय. अल्कोहोलिझमला लागणारे जे पॅरामीटर आहे की त्याची लक्षणं आणि त्याच्यातून होणारा त्रास, तोच हे सगळं शॉपिंग, गेम्स, ऑनलाईन सतत सोशल मीडियाचा वापर आणि वर्तनातला बदल हा सिमिलर आहे का काही वेगळे? बऱ्यापैकी सिमिलर दिसतो. किंबर्ली यंग नावाची एक सायकोलॉजिस्ट होत्या आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा 1996 साली या विषयाचं त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं की पुढच्या काही वर्षांमध्ये हा प्रॉब्लेम की जेव्हा भारतात इंटरनेट पण आलेलं नव्हतं की हा प्रॉब्लेम हा होणार आहे. आणि त्यांची एक खूप छान क्वेश्चनायर आहे, तुम्ही गुगलवरती कोणी बघू शकता, IAT इंटरनेट ॲडिक्शन टेस्ट नावाची, डॉक्टर किंबर्ली यंग यांची. आणि 20 प्रश्न त्यांनी त्याच्यामध्ये दिले आणि ते आपण स्वतःला ते करून घेऊ शकतो. आणि मग त्याच्यातले मार्क येतात तेव्हा त्याचं एक्सप्लेनेशन दिले की इतके मार्क म्हणजे काय तुम्हाला. तर त्याच्यामध्ये 3 प्रकार दिलेले की यूज, मिसयूज आणि ॲब्यूज. आपण या सगळ्याचा वापर करतोय, गैरवापर करतोय का व्यसन आपल्याला ते लागलेलं आहे आपल्यालाच कळतं. आणि खूप लोक म्हणजे सांगतात की जेव्हा ही टेस्ट घेतात की लोकांना आपलं प्रत्येकाला वाटत असतं की मी नाही जास्ती वापरत, पण ती टेस्ट घेतली की कळतं की नाही आपण सुद्धा गैरवापराच्या ह्याच्यात किंवा कधी कधी तर व्यसनाच्याच लेवलला
आपण पोचलेलो असतो. आणि तुम्ही जे म्हणालात की ती लक्षणं सारखीच आहेत का, तर त्याचं मी एक छोटं पटकन उदाहरण सांगते. याची पहिली केस सांगते मुक्तांगणमध्ये आलेली. आमच्याकडे एक वडील आले होते एका मुलाचे, खूप वर्ष झाली, त्याला तर 2010 साली वगैरे असेल ते. आणि ते असं म्हणाले की माझ्या मुलाला लॅपटॉपचं व्यसन लागलंय का काय, कम्प्युटरचं व्यसन लागलंय, तर त्याला ऍडमिट करून घ्या. तर तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की तो दारू पीत नाहीये, ड्रग्ज घेत नाहीये, त्याला हा काही व्यसनाधीन वगैरे तो नाहीये. तर त्या वडिलांनी त्याचं जी हिस्ट्री सांगितली की ते म्हणाले की तो खूप जास्ती वेळ ते करतो, त्याचं प्रमाण हळूहळू वाढत गेलं. म्हणजे आमच्या लक्षात आलं की टॉलरन्स त्याचा वाढत गेला. विड्रॉल सिम्पटम्स त्याला कसे येतात ते त्याच्या वडिलांनी सांगितलं की ते करू दिलं नाही की तो प्रचंड आरडाओरडा करतो, अस्वस्थ वाटतं त्याला, चिडचिड तर होतेच त्याची, त्याला रात्री झोप येत नाही. तर हे आम्हाला विड्रॉल सिम्पटम्स सुद्धा दिसून आले. दारू ड्रग्ज मिळालेले आहेत तर क्रेविंग येतं त्यांना, प्रचंड तल्लफ येते. या मुलाला सुद्धा ते क्रेविंग येत होतं. आम्हाला जाणवलं की इथे तो अंमली पदार्थ शरीरात घेत नाहीये, पण हे वागण्याचं वर्तनात्मक व्यसन त्याला लागलेलं आहे. त्यामुळे तसं म्हणायला गेलं तर दोन्ही व्यसनात काहीच फरक नाहीये. शारीरिक दुष्परिणाम त्याच्यात पण होतात, या व्यसनात सुद्धा होतात. आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो, प्रकाशाच्या सोर्सकडे आपण बघतो. आपण मान पाठ याच्या आजारांचं प्रमाण आता खूप वाढायला लागलंय. झोपेवरती लोकांचा परिणाम होतो, याच्यामुळे झोप येत नाहीये किंवा अगदी झोपायला जाईपर्यंत आपण त्याच्याकडे बघतोय, त्यामुळे रात्र झालीये हा आपल्या मेंदूला संदेशच मिळत नाहीये. मुलांमध्ये आम्ही बघतो की व्यायाम केला जात नाहीये, त्यामुळे एकतर अतिवजन वाढतं किंवा काही खातच नाही, त्यामुळे वजन खूप कमी होतं. मानसिक परिणाम की डिप्रेशन, अँझायटी, हे सगळं एकाग्रतेवरती परिणाम. त्या व्यसनासारखंच ह्या व्यसनाचं सुद्धा मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम आता दिसायला लागले. एक काळ असा होता की आपण सगळेजण नाट्यगृहात जाऊन, चित्रपटगृहामध्ये जाऊन पिक्चर बघायचो, नाटक बघायचो. टीव्ही होता, टीव्हीला एक 10-12 चॅनल आले होते आणि आपण टीव्ही चॅनल चेंज करून बघायचो. हा जो एक OTT नावाचा प्लॅटफॉर्म आलेला आहे, गेला होता की तुमची कॉम्पिटिशन कोणाशी आहे. त्याचा अर्थ साधा सिंपल आहे की टीव्हीशी आहे का चित्रपटगृहांची आहे, मल्टिप्लेक्सची आहे. त्यांचं साधं सिंपल उत्तर होतं की आमची कॉम्पिटिशन माणसाच्या झोपेशी आहे. आणि हे 11-11 स्वरूप ज्याचे आपल्याला तीव्रता आपल्याला पण नाही कळत, की सहज आपण बोलून जातो की मी बिंज वॉचिंग करते, मी एका दिवसात ती सिरियल संपवली, न कळत आपली पण पावलं या व्यसनाकडे जात आहेत. त्यामुळे अल्कोहोल, अंमली पदार्थ, दारू, सिगरेट, गुटखा हे सगळे माहिती असलेले व्यसनाचे प्रकार आहेत. पण आपण सुद्धा व्यसनाच्या कुठल्या तरी ट्रॅकमध्ये अडकण्याची शक्यता आहे, कारण की त्यांनी इतक्या आमिष दाखवणाऱ्या या सगळ्या धारावाहिक असतील, कुठल्या कुठल्या सिरियल असतील, काही शोज असतील, आणि परत तोही एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे की मी ही सिरियल बघितली, तू बघितली का, तुला माहिती नाहीये. आणि म्हटल्यानंतर जणू काही आपण फार मोठा गुन्हा केला आणि आपण या सोसायटीत राहण्याच्या लायकीचे नाहीये, अशा प्रकारे एकमेकांना पिअर प्रेशर जे केलं जातं आणि आपण भरमसाठ वापर करतो. रात्र कधी संपते आणि आपले शिंदलेले डोळे आपल्याला फार विजयाचं फिलिंग देतात की मी बिंज वॉचिंग करून ही सिरियल संपवली. तर याच्यात पिअर प्रेशर हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे की आजूबाजूचे लोक ते करतायत, तर मी केलं तर काय बिघडतंय. तर पाटील दादा मला तुम्हाला तोच विचारायचं की पिअर प्रेशरचा व्यसनामध्ये काय रोल आहे. काय होतं की फिलिंग ऑफ इन्फिरिटी येते आपल्याला, की बाकीचे करतात आणि मी करत नाही, म्हणजे मी कुठेतरी कमी पडतो आणि दे मी ट्राय टू कॉम्पिट विथ इट. आणि हे दारूच्या सिगरेटच्या सगळ्या व्यसनामध्ये असंच होतं. म्हणजे देर वॉज अ टाइम वेन आय स्मोक माय फर्स्ट सिगरेट, तर पहिल्या सिगरेटमध्येच मला खोकला लागला होता, डोळ्यातून पाणी आलं होतं, सगळं होतं. पण लॅटर ऑन कॉम्पिटिंग विथ अदर पीपल आय स्टार्टेड स्मोकिंग 40 सिगरेट्स अ डे. की मग तो एक पॅकेट पितो, तो काय एक पॅकेटमध्ये काय पोट झालं, तर मी 2 पॅकेट पितो. म्हणजे तुझ्यापेक्षा मी स्ट्रॉंग आहे, आणि मला 20 सिगरेटी मला काही होत नाही. तू 1 क्वार्टर दारू पितो, मी 2 पितो, 2 पितो, मी 3 पितो. सर मी स्टार्ट कॉम्पिटिशन स्टार्ट होतं. पिअर प्रेशर म्हणत होतं. मला अजून एक उत्तर विचारायचं आहे की मग कोविडच्या काळामध्ये या व्यसनाचं प्रमाण कमी झालं होतं का? कारण की लोक बाहेर जाऊ शकत नव्हते, सगळीच दुकानं बंद होती, दारूची पण बंद होती. सरकारने सगळ्यात आधी दारूची दुकानं उघडली ती गोष्ट वेगळी, पण हा 45 दिवसांचा हा कालावधी बऱ्यापैकी व्यसनाला अटकाव करण्यासाठी सहाय्यभूत ठरला का?
हो हो, म्हणजे अगदी जेव्हा स्ट्रिक्ट लॉकडाऊन होता ना तेव्हा बाहेरच जाता येत नव्हतं. आपण वाचायचं की पोलीस अगदी मारतायत वगैरे ते लोकांना. तर त्यावेळेला खरंच आम्हाला असं जाणवलं की कमी झालंय हे व्यसनाचं प्रमाण. तेव्हा मुक्तांगणमध्ये तर लोक ऍडमिट होते. आम्ही नवीन घेणं बंद केलं होतं कारण आपल्याला काहीच कल्पना नव्हती की कसं असेल ते कोविड, आपल्याला टेस्ट करता येईल का. जे जुने होते ते अडकून पडले होते कारण लॉकडाऊन असल्यामुळे. मग आम्ही जसं होईल तसं पास वगैरे पोलिसांचा घेऊन त्यांना डिस्चार्ज करत होतो. आणि मग असं दिसलं की हळूहळू म्हणजे मुक्तांगणमध्ये साधारण 150 ते 200 लोक एका वेळेला असतात. मग तेव्हा अशी संख्या खूप कमी होती. एक वेळ अशी होती का की सगळे मिळून एक 50-60 लोक मुक्तांगणमध्ये होतो. अजिबात गर्दी अशी काही जाणवत नव्हती. आम्हाला तेव्हा असं पुलंचं वाक्य आठवायचं की उद्घाटन करताना पुलं जे म्हणाले होते की मी व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करतोय तर या केंद्राची भरभराट होऊ दे अशा शुभेच्छा देणं योग्य होणार नाही. तर एक वेळ अशी येऊ दे की हे व्यसनमुक्ती केंद्र बंद झालं पाहिजे. तर आम्हाला वाटत होतं हा बहुतेक ती वेळ जवळ आली की व्यसनमुक्ती केंद्र आपल्याला बंद करायला लागेल. पण तेवढ्यात असं झालं की दारूची दुकानं उघडली, लोकांची झुंबड, लाईक आम्हाला फोटो वगैरे लोक पाठवायला लागले की कशी ती गर्दी वगैरे झालेली आहे. आम्हाला परत ऍडमिशन सगळ्या त्या सुरू करायला लागल्या आणि प्रचंड मग प्रॉब्लेम तेव्हा नंतर सुरू म्हणजे कोविडचं संकट आणि वाढत्या व्यसनाचं संकट. आम्हाला तिथेच एक वेगळा क्वारंटाईन विभाग सुरू करायला लागला. असं सगळंच दुःख निराशादायी चित्र आहे अशातला काही भाग नाही. कारण की शेवटी माणूस आहे. आशा, निराशा, कुठे उपेक्षा, कुठे अवहेलना, कुठे यशाची डोक्यात गेलेली हवा, त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन माणसाच्या व्यक्तिमत्वावर होतं. आणि मग प्लेझर सिकिंग ॲटिट्यूड ज्याला म्हणतात की मला आनंद, मला रिलॅक्स राहायचं, जणू काही माझ्या आयुष्यात कुठल्याही समस्या यायला नको. आणि मग त्या समस्या ज्या आहेत त्या मात्र मला दिसता कामा नये किंवा मला त्या जाणवता कामा नये म्हणून मी आधार घेतो तो कुठल्या तरी व्यसनाचा, दारूचा असेल कदाचित. दारूची नशा उतरल्यानंतर ज्यावेळेला वास्तव समोर येतं त्यावेळेला ही भीती पुन्हा असतेच की सगळ्या समस्या जशा आहेत तशाच आहे, उलट माझा पाय अजून गर्दीत गेलेला आहे. पण परत एकदा सांगते की पाटील दादांच्या इथे उपस्थितीमुळे आणि त्यांच्या 10 वर्षाच्या या सोब्रायटीच्या कार्यक्रमामुळे आपल्याला लक्षात येतं की सगळं चित्र इतकं निराशाजनक नाहीये. म्हणजे मी पु ल देशपांडेंच्या वाक्याला जोडून असं उलटं म्हणते की सगळी व्यसनमुक्ती केंद्र बंद झाली तर आनंदाचीच गोष्ट आहे. पण मुक्तांगण सकट महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे व्यसनमुक्ती केंद्र, पुनर्वसन केंद्र सुरू आहेत. याचा अर्थ समाजाने या आजाराला ऍक्सेप्ट केलेले आणि त्याच्यावर ट्रीटमेंट आहे याचा लोकांना विश्वास बसलेला आहे. म्हणजे हे आपण सकारात्मक बघूया का, याला पुन्हा काहीतरी आपण असं म्हणू शकतो की खूप चॅनल्स ओपन आहे, मग चला आपण कधी पण जाऊ शकतो आणि व्यसनमुक्त होऊ शकतो. तुला विचार मनात येत असेल कारण स्लीप रिलॅक्सचं प्रमाण असतं. पण शक्यतो सोब्रायटीचं महत्त्व, सोब्रायटीतला आनंद म्हणजे व्यसनमुक्ततेतला आनंद कळलेला असतो. त्यामुळे तीही जाणीव सततच्या फॉलोअपमुळे, ए मीटिंगमुळे त्या मित्राला असते की मी परत केलं तर त्यात मी परत गुंतणार आहे, त्यामुळे मला सांभाळायचं आहे. आणि असे सांभाळणारे लोक खूप भेटतात आपल्याला. आपल्याकडून गेले तर सांभाळलंय त्यांनी. काही जण परत येतात. कुटुंबावर तर ह्या स्लीप रिलॅक्सचा परिणाम नक्कीच होतो, कारण ती जरा 1-2 वर्ष स्थिरावलेली असते आणि आता सगळं आपल्या आयुष्यातलं तो बॅड पॅच गेलेला आहे, व्यसन गेलेलं आहे. आणि परत एकदा तो जेव्हा पितो किंवा तिला तो वास येतो तेव्हा ती कमालीचे वैज्ञानिक खचते. आणि त्याही वेळेला ती आपल्याकडे धाव घेतली दिली तर ती स्वतःला आणि स्वतःच्या बरोबरीने परत जो व्यसनाकडे गेलाय आपला नवरा, भाऊ, मुलगा, त्याला वाचवू शकते. आणि अशी उदाहरणं दिसतात. मला असं वाटतं की सहचरी सभेत जे शिकवलं नाही जात, बोललं जातं, त्यांच्यासाठी त्यांच्या भावना हँडल करणं, त्यांची धारणा तपासणं, बनवणं, ह्यासाठी पण आपण खूप काम करतो. आणि त्यामुळे त्या बदलत जातात आणि मानसिकरित्या पण खूप समर्थ बनत जातात. त्यामुळे परत नवरा प्यायलाय, परत तिकडे गेलाय तरी न खचण्याचं प्रमाण बऱ्यापैकी दिसतं. आणि हेच अपेक्षित आहे. व्यसनमुक्त राहण्यासाठी कमालीची स्ट्रेंथ लागते आणि तो एकटा माणूस व्यसनमुक्त राहू शकेल
नाही शक्य माहीत नाही आहे आणि त्यासाठी कुटुंबाच्या आधाराची नक्की गरज आहे. आणि तो जो सपोर्ट आहे ना तो प्रॉपर मिळायला पाहिजे. म्हणजे अजाणतेपणाने चुकीच्या गोष्टी तिने करता कामा नये. म्हणजे त्याला म्हणजे टोमणे मारणं किंवा परत तेच का म्हणून रागा वैतागाने सगळं जे काही वागणं आहे ते न करता तो जर परत प्यायला तर तिने त्यावेळेला काय करायचं याच्या चर्चा सहचरित खूप होतात आणि तिला त्यावेळेला त्याचा उपयोग होतो, तिलाही होतो आणि त्याला परत सोबर होण्यासाठी येतो. असं होऊ शकतं का की जी कालपर्यंत माझी बायको, माझी बहीण किंवा माझी आई मला घाबरून होती की हा दारू पिऊन आला म्हटल्यानंतर आता याच्या पुढे बोलायची आपली काही शामतली कारण की अजूनच तमाशे होणार आहे. पण तिने सहचरी ग्रुप सुरू केला. ती सहचरीच्या ग्रुपच्या मिटिंगला जायला लागली आणि तिच्या व्यक्तिमत्वात बदल झाला. तिला व्यसनाचं स्वरूप कळलं, तिला को डिपेंडन्सी कळली. तुम्हाला व्यसनी व्यक्तीला ती सहचरीला जायला लागली याचा काही त्रास होत होता? नाही, जेव्हा आपली पत्नी सहचरी ग्रुपला जाते किंवा सहचरीच्या मिटिंग्स अटेंड करते, आमच्या ऑनलाईन मिटिंग्स पण असतात, काही घेतात, अटेंड येतात आणि त्यातून बरेच आमचे काउन्सिलर्स येतात. तर त्या मिटिंग्स करून उलट तिच्या प्रतिक्रियेमध्ये फरक पडतो. मी जे काय बोलले ते आपण एका वेगळे आपण ऑन द सेम प्लॅटफॉर्म येतो आपण. ते आपल्याला पूर्वीसारखा दारुड्या किंवा हा चुकीचाच आहे असं समजत नाही. म्हणजे ती एक चांगल्या परीने आपल्याला समजण्याचा प्रयत्न करते आणि समजून घेते. आणि उलट आता माझ्या पत्नीचं बोलायचं झालं तर जी पूर्वी मला घाबरत होती किंवा 3 वर्ष ती आली याच्यासाठी नव्हती करत, तिला वाटत होतं की हा सुधारूच शकत नाही किंवा हा सामील झाले म्हणजे काय हा परत होईलच. पण 3 वर्षानंतर तिला जाणवली बऱ्यापैकी आहे. तर आता ती प्रश्न मला विचारते, तुम्ही चिडतच कसे नाही? मी जेव्हा ती मला घाबरत होती की हा माणूस कधीच चिडू शकतो, तिला आता प्रश्न पडलाय हा चिडत का नाही? तर असाही फरक पडू शकतो. काउन्सिलिंगमुळे, सपोर्ट ग्रुपमुळे आणि आपल्यासारखे इतर व्यसनी मंडळी आहेत आणि ते आपल्याला सांभाळून घेतात. ही जी भावना आहे ती अत्यंत महत्वाची आहे की आपल्याला कुठे लेबल लावलं गेलं नाही. कारण की फार पूर्वी अशी परिस्थिती होती की जसं काहींनी सांगितलं की कोथरूड गावामध्ये एक दारुडे तोंड लपवत यायचा. म्हणजे त्यालाही माहिती असायचं की आपण जे म्हणतो ते योग्य नाही. आता जसं ग्लोरिफिकेशन झालं ही गोष्ट वेगळी, पण आजाराचं व्याप्ती आणि आजाराचं स्वरूप पण सर्वसामान्य लोकांना कळल्या कारणाने याच्यावर उपचार आहे ही भावना खूप महत्वाची आहे. आणि त्याच्यामुळे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तुमच्याकडे दर बुधवारी गर्दी असते. तर ती गर्दी सुद्धा हे सकारात्मकच लक्षण आहे की लोकांना इच्छा आहे व्यसनमुक्त होण्याची. एकंदरीतच व्यसनमुक्तीचा प्रवास हा तुम्ही इतक्या वर्ष बघताय, पण मला एक पर्सनल प्रश्न असा विचारायचा आहे की डॉक्टर सुनंदा अवचट आणि अनिल अवचटांनी सुरू केलेलं हे व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र आणि त्यांच्या कामाचा आवाका, त्यांच्या कामाची सगळ्या महाराष्ट्रातील देशाने परदेशात घेतली गेलेली दखल आणि डॉक्टर सुनंदांचं निधन झाल्यानंतर ज्या वेळेला मुक्ताकडे या सगळ्या कामाची धुरा आली त्याचं दडपण जाणवलं का की आईचं कार्य इतकं महान, आता पेशंट, नातेवाईक, स्टाफ? त्यावेळेला दडपण होतंच, पण आई जाण्याच्या आधी 4 वर्ष मी काम करायला सुरुवात केली होती तिच्याबरोबर. तिच्याकडून खूप काही शिकायला मिळालं होतं की अगदी छोट्या छोट्या गोष्टी, सकारात्मक दृष्टिकोन कसा हवा त्याच्याशी बोलताना. ती म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगचं एक मूर्तिमंत उदाहरणच होती. ते एक मला शिकायला मिळालं. किंवा एक केअरिंग अप्रोच कसा पाहिजे, कितपत इन्व्हॉल्व्ह व्हायचं. ती नेहमी म्हणायची की आपण काही मेकॅनिक नाही ना की यंत्र किंवा गाड्या दुरुस्त करतोय, आपण माणसाबरोबर डील करतोय. तर जोपर्यंत आपण थोडे इन्व्हॉल्व्ह होत नाही, एम्पॅथी दाखवत नाही, तोपर्यंत आपण त्याला मदत नाही करू शकणार. अशा खूप गोष्टी तिच्याकडून शिकायला मिळाल्या. पण अर्थातच ती जाण्याचा तो एक धक्का होता, दुःख होतं. माझी जी टीम आहे सगळी त्यांनी मला, म्हणजे असं मला तर वाटतं की मला वाटत होतं मी मुक्तांगण सांभाळतीये, पण आता वाटतं की तेच मला सगळेजण सांभाळत होते. तो जो सगळा काळ होता त्याच्यामध्ये बाबा अर्थातच होता, डॉक्टर आनंद नाडकर्णी जे आमचे फाउंडर ट्रस्टी आणि आता प्रेसिडेंट आहेत आमच्या ट्रस्टचे, त्यांची सतत मदत होती. म्हणजे मी नेहमी असा विचार करायचे की ज्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लोकांना महिने लागतात ते जस्ट एक फोन कॉल आले आहेत मला की मला काही प्रॉब्लेम आला की मी फोन करू शकते. तो एक धीर होता. बाबा तर काय पंचिंग बॅग की कधी पण बोलता येतं. तर ते सगळं एक होतं आणि टीम असल्यामुळे ते खूप म्हणजे सोपं नव्हतं, पण तरुण गेलो आम्ही.
तर मला फक्त माझे 3 सहकारी आले तर त्यांचा मला उल्लेख इथे करावासा वाटतो. अमीर देसाई सांगितलंच मी, अमीर निहाल असंबली आणि आता एम.ए. सहकार्य सध्या ओमकार जो सगळ्यात नवीन आहे, तो क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आमच्याकडे नुकताच जॉईन झालाय. आणि माझ्या 2 बहिणी पण आल्या आहेत, त्यांची पण मला ओळख करून द्यायची आहे. यशोदा वाकणकर, मी संवेदना नावाच्या एपिलेप्सीसाठी मी काम करते. आणि प्राजक्ता वडावकर, तपस्मानाचं तुम्ही वृद्ध सेवा केंद्र जर का ऐकलं असेल तर ते प्राजक्ता चालवते. त्यामुळे आज खास आमची मुलाखत ऐकायला त्या दोघी इथे आल्या आहेत, त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय. म्हणजे कुटुंबाचाच आधार दूर करण्यासाठी कुटुंबातूनच आलेल्या सगळ्या व्यक्तींनी, घरातले आपले स्वतःचे पालक, आपली बहीण, हे सगळे सहकारी मित्र यांनी एक निश्चय केला आहे की या व्यसनाला समाजापासूनच लांब ठेवावं आणि त्यासाठी वेगवेगळ्या थेरपीज, वेगवेगळ्या उपचार पद्धती, वेगवेगळे सपोर्ट ग्रुप याच्या माध्यमातून एक व्यक्ती नक्कीच वन डे ॲट ए टाइम या हिशोबाने 10 वर्ष व्यसनमुक्त राहू शकतो. आणि पाटील दादा हे त्याचं एक उदाहरण आहे. अशा सक्सेस स्टोरीज नक्कीच खूप असतील आणि जरी व्यसनाचा प्रादुर्भाव आपल्या आजूबाजूला असला तरी त्याच्यातून मुक्ती नक्कीच शक्य आहे. आणि त्यासाठी मुक्तांगणचे दरवाजे कायम सगळ्यांसाठी उघडे आहेत. ती वेळ कोणावर येऊ नये ही जरी सदिच्छा असेल तरी जरी वेळ आली तरी आपल्याला कुठेतरी उपचार मिळेल याची खात्री तुम्ही नक्की बाळगा. मला फक्त प्रेक्षकांना काही प्रश्न एका विचारायचे आहेत. कुणाच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न विचारायचे असतील? म्हटलं की टीम वर्क आहे, त्याच्यामध्ये खूप बाकीचे पण प्रथम स्टेक होल्डर्स म्हणतो ना आपण, की तसे असतात. पूर्वी आम्ही शासनाची ग्रँट घ्यायचो, मदत घ्यायचो, पण आता तशी आम्हाला काही गरज वाटत नाही. आणि CSR वगैरे याच्या माध्यमातून पोलिसांची आम्हाला मदत होते. कधी आम्हाला माहिती असतं की कुठे काय ड्रग्ज मिळतात, अशा वेळेला आम्ही त्यांना सांगतो. आम्हाला काही त्रास असेल त्याच्यासाठी ते आम्हाला मदत करतात. त्यांच्या बरोबरीने आम्ही एकत्र अवेअरनेस प्रोग्राम घेतो. अशी बऱ्याच लोकांच्या मदतीने मुक्तांगणचं काम हे सुरू असतं. आता जसं तुम्ही सांगितलं की बोलताना आपण व्यसनी माणूस असं म्हणतो आणि त्याच्याकरता सहचारी सभा असं करतो, तर अशा काही स्त्रिया येतात का आणि त्यांच्या नवरा असेल किंवा मुलगा असेल किंवा वडील असेल तर त्यांच्याकरता पण असं काही आहे का सपोर्ट ग्रुप? हो, सपोर्ट ग्रुप आहे. सहचारी सभा आहे. आपण त्यांनी जर त्यांच्या सहचारी म्हटलं किती पाहिजे असं वाटतं. आता मुक्ता मगाशी म्हणाली तसं की स्त्रियांमधली वाढती व्यसनाधीनता, तर जर स्त्री व्यसन करत असेल तर तिचा जो सहचर असतो तो सहचरी सभेला येऊ शकतो, मुक्तांगणमध्ये येऊ शकतो. मुक्तांगणमध्ये या सगळ्या व्यसनाची माहिती आणि त्या व्यसनी व्यक्तीला सपोर्ट, प्रॉपर सपोर्ट कसा द्यायचा याचं त्याला नक्की आपण ज्ञान द्या आणि उपयोग होतो त्या गोष्टीचा. किंवा कोणी हा प्रश्न नेहमीच विचारतात की मग वाईट आहे तर मग त्याला असं मान्यता का किंवा हे अवेलेबल का. पण खरं तर आपण त्याच्या बाबतीत काहीच करू शकत नाही. आपण मुलांना हे जरूर सांगू शकतो की जरी ते उपलब्ध आहे तरी ते आपल्यासाठी नाही, त्याचा आपल्याला त्रास होईल, त्यामुळे ते आपण करायचं नाही. सोशल इंटिग्रेशन सोसायटीकडून असं होऊ शकतं. पण एकूण आमचा अनुभव खूप चांगला आहे. लोकांचा दृष्टिकोन बदलतो. सुरुवातीला लगेच नाही बदलत, थोडे दिवस सोडेल मग सुरू करेल, पण सातत्याने जेव्हा ते व्यसनमुक्त राहतात तेव्हा नक्की बदलू शकतो. आणि मी तुम्हाला राहुल जाधवचं मगाशी उदाहरण दिलं, त्याच्या बाबतीत तर म्हणजे त्याला पोलीस चौकीत सारखं ते जायला लागायचं, ते अपमान करायचे. पण तो जेव्हा मुंबई मॅरेथॉन पळाला 42 किलोमीटर आणि ते पोलीस चौकीमध्ये त्याचा मेडल वगैरे तो घेऊन गेला, तेव्हा त्याला अक्षरशः स्टँडिंग ओवेशन दिलं पोलिसांनी. त्याच पोलीस स्टेशनमध्ये जिथे त्याचा अपमान केला जायचा, हजेरी द्यायला लागायची, सण आले की आत टाकलं जायचं. इतक्या प्रमाणात दृष्टिकोन बदलू शकतो समाजाचा. जे इंक फॉर्म मध्ये आहे त्याच्यावरती तर आता खरं तर बंदी आहे की ते पेन म्हणूनच हे केलं जातं. आणि तसं आता तुला कुठे वाईटनर लागतं ना. आपण पूर्वी टाईपरायटर असायचे तेव्हा ते खोडायला लागायचं. कम्प्युटरवरती काय प्रत्येक मुलाकडे असतं वाईट. हा तेच म्हणजे तरी ते लिहिलं जातं. तर ते श्वासावाटे वास घेऊन केलेलं ते व्यसन आहे. त्याच्यावरती बंदी आहे पण तरी ते मुलांमध्ये दिसतं. म्हणून त्याच्यासाठी अवेअरनेसच खूप महत्वाचं आहे. खरं कौतुक वाटतं तुम्हा सगळ्यांचं की इतकं छान काम आपल्या देशात कोणी करत आहे हेच मला माहिती नाही. तर मी काही आपण गोष्ट प्रश्न नको
फक्त थँक्यू म्हणायला सर तुम्ही नक्की मुक्तांगणला या आणि आमचं काम प्रत्यक्ष बघा, म्हणजे मी सगळ्यांनाच निमंत्रण देते. तिला तुमचं आणि त्यांचं नातं कसं चांगलं करता येईल, रिलेशन कसं चांगलं इम्प्रूव्ह करता येईल त्याच्यावरती प्रयत्न करा आणि मग तो हळूहळू तयार होईल. घरचे सतत त्याच्यावर अटॅक करणं, भांडणं, वाद घालणं ह्याच्यामध्ये असतात, मग ते विरुद्ध पार्टीतले होऊन जातात. तुझं मला समजतंय, तुला त्रास होतोय, तो जी काही कारणं सांगतोय की हो ठीक आहे, घरचे काय करतात त्याच्या तोंडून वधवून घ्यायचं असतं की तू पिऊन आलायस ना, आणि कुठलाच माणूस स्वतःच्या तोंडाने सांगत नाही की हो मी पिऊन आलोय. त्याच्यातच ते शक्ती वाया घालवतात. तर ती घालवू नका. म्हणजे पुढचे अजून 2 महिने लागले तरी चालतील, पण ते 2 महिने संवाद चांगला ठेवा आणि हळूहळू तो नक्की तयार होतो. आमच्याकडे साधारण 20% रुग्ण असे असतात की जे पूर्ण फ्री असतात, कारण आमची चॅरिटेबल संस्था असल्यामुळे. उरलेले जे असतात ते 25,000 रुपये फी भरतात पूर्ण या 30 दिवसाच्या कालावधीचे, ज्याच्यात त्यांचं राहणं, औषध, ट्रीटमेंट हे सगळं त्या 25,000मध्ये होतं. पण 20% आमचे पूर्ण फ्री असतात. ते कोणालाही मिळू शकतं. त्यांना काही किरकोळ काही आमची कागदपत्र असतात ती आम्ही त्यांना सांगतो. त्याच्यासाठी आमचं कन्सेशन डिपार्टमेंट वेगळं आहे, त्याच्यासाठी एक वेटिंग लिस्ट वेगळी एक थोडीफार आम्हाला मेंटेन करायला लागते. पण ज्यांना गरज आहे त्यांना पूर्ण फ्री उपचार दिले जातात. खरं तर सगळीच वाढताय, दारू पण प्रचंड वाढतंय, कारण आता सगळेजण प्यायला लागलेत आणि जागतिक आरोग्य संघटनेने असं प्रेडिक्ट केलंय की जे सोशल ड्रिंकर आहेत त्यातले 25% पुढे अल्कोहोलिक बनणार आहे. दारूचं पण वाढतंय, गांजाचं वाढतंय, इतर वेगवेगळी व्यसनं, ड्रग्ज वाढतायत. आणि हे बिहेवियरल व्यसनं तर मोबाईल आणि सोशल मीडिया, पोर्नोग्राफी, गॅम्बलिंग हे तर खूपच जास्ती वाढतंय. एकूणच असं दिसतंय की व्यसनांचं प्रमाण वाढतच आहे, कुठेच कमी होताना दिसत नाही. तुम्ही समारोप करायच्या आधी मला जे सगळे पडद्यामागचे कलाकार सगळे तुमचे जे दिसतात ना मगासपासून, त्यांचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही सर्वच जण की अगदी स्टेज अरेंजमेंट असेल, मागे जनरेटर सुरू करणं, माईक करणं, तर खूप मला बरं वाटतंय की सगळे तुम्ही म्हणजे कुटुंबासारखं मला वाटतंय की हा रोटरी क्लब, की बाहेर तुम्ही कुठल्या पदावर काम करता किंवा काय करता ते सगळं बाजूला सोडून हे आपलं कुटुंब आहे म्हणून प्रत्येक जण पडेल ते काम करताना दिसतोय. त्यामुळेच खरं आणि मुक्तांगण सारखंच आहे. मुक्तांगणमध्ये पण आमची हीच फिलॉसॉफी आहे की इथे कोणी मोठं नाही आणि कमी नाही, सगळेजण समान आहेत आणि कामं पण आपल्या संस्थेची आपण करायला लागतात. त्यामुळे आज इथे आम्हाला जास्ती आपलेपणा वाटतोय आणि हे बक्षीस स्वीकारताना त्यामुळे अधिक आनंद वाटतोय. धन्यवाद. सेवा नैपुण्य रोटरी पुरस्कार आणि ज्या व्यक्तीला तो आज आपण प्रदान केलेला आहे त्याच्या कार्याची महती, व्याप्ती आणि महत्त्व हे सगळंच आपल्याला कळलेलं आहे. आणि जसं म्हटलं जातं की सर पाठीवर हात ठेवून फक्त म्हणा की तू लढ, मी तुझ्याबरोबर आहे, तसं व्यसनमुक्तीची इच्छा बाळगणाऱ्यांना मुक्तांगणचा कायम आधार आहे. तुम्ही या, आम्ही इथे आहोत. आणि नेहमी मिटिंग झाल्यानंतर त्यांचं एक वाक्य असतं, पुन्हा या, येत राहा. कारण की मदतीची गरज कधीही कुठल्या टप्प्यावर लागू शकते आणि बाकी कुठला सपोर्ट जर देतील की नाही मला माहिती नाहीये, याचा अर्थ देतील की नाही म्हणजे मुक्तांगणच्या शिवाय त्यांची सपोर्ट सिस्टीम आहे. पण तुम्ही व्यसनमुक्त होण्याची जी इच्छा बाळगताय त्यासाठी आम्ही कायम तुमच्या बरोबर आहे. हा जो विश्वास प्रत्येक व्यसनी माणसाला मुक्तांगणकडून मिळतो आणि त्यांना जगण्याचं जे बळ मिळतं. म्हणून आजचा पुरस्कार आणि पुरस्कार मिळालेल्या आमच्या मुक्ताताई आणि त्यांची सगळी टीम आणि मुक्तांगणचे सगळे सहकारी यांचं कार्य किती महान आहे त्याची प्रचिती आज आपल्या सगळ्यांना आली असेल. आणि माझ्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही जी मनमोकळी उत्तरं दिली, कुठलाही आडपडदा न ठेवता सगळी माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या कार्यक्रमाची सांगता एक औपचारिक आपल्याकडून अश्विनी शिलेदार येईल आणि ती समारोपाचं धन्यवाद देईल. नमस्कार. आभार प्रदर्शन हा तर एक उपचार म्हणून अनेक कार्यक्रम होतो, पण मला वाटतं आजचा आभार प्रदर्शन आहे ते कृतज्ञता हा भाव मनात घेऊन आहे. याचं कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आसक्ती ते मुक्ती या विषयाची व्याप्ती किती आहे, त्याला किती विविध पैलू आहेत हे आपल्याला या सगळ्या परिसंवादातून कळलं. आणि ती व्याप्ती कदाचित आधीच थोडी जाणवली असल्यामुळे रोटरी क्लब गांधी भवननी या विषयावर काम करणाऱ्या मुक्ताताई यांना हा पुरस्कार आज प्रदान करायचा असं ठरवलं.
आजच्या प्रमुख पाहुण्या, खरं तर त्यांना पाहुण्या म्हणायलाच नको, गौरी शिकारपूर या रोटरीच्याच आहेत, पण आज या कार्यक्रमासाठी त्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहिल्या, त्यासाठी त्यांचे आभार. मुक्तांगणचे सगळे कार्यकर्ते, नंतर मुक्ता कुंटांबेकर, प्रफुल्ला मोहिते मॅडम, बोधे पाटील सर आणि इतर जे कार्यकर्ते किंवा त्यांना सपोर्ट करणारी जी सगळी टीम आज या ठिकाणी आवर्जून हा एक कौतुक सोहळा बघायला आले, त्यासाठी सर्वांचे खरंच मनापासून आभार. कुठल्याही कार्यक्रमाची संकल्पना ते त्याची पूर्ण अंमलबजावणी यासाठी खूप मोठ्या कार्यकर्त्यांची एक फळी असते. आमच्या गांधी भवनमध्ये ती कायमच कार्यकर्त्यांची फळी तयार आहे. त्याच्यापैकी सगळे जे कार्यकर्ते आहेत, आजच्या संयोजिका संगीता कुलकर्णी, संगीता जोशी, नचिकेत जोशी, उज्ज्वला सुनील बर्वे, दीपा, माधुरी पंडित, सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते प्रसाद पंडित, संजय कुलकर्णी, या सगळ्यांचे मनापासून आभार.